गुड मॉर्निंग सर. गुरु सर. गुड मॉर्निंग पाटील सर. गुड मॉर्निंग. सर या सुरू करूया मीटिंग मध्ये सर. फक्त 100 लोक जॉईन होऊ शकतात का? खरं 250 मी याच्यामध्ये विचारलेलं फक्त होतं 100 लोक आपल्या. जॉईन होऊ शकतात का? नाही, 250 असं म्हटले होते मला वडेर सर. आपल्या गुगल सूटचा जर ईमेल असेल तर, पण आता सध्या तरी 100च दिसते. पण आपण काय करतोय, रेकॉर्डिंग करतोय सर. आणि मग 100 गरज दिसत पडली आहेत. तर ती त्याला. हा. हा. मग रेकॉर्डिंग आपण जॉईन करून रेकॉर्डिंग टाकूया फार झालं. विद्यार्थी टेलिग्रामवर पण जॉईन होऊ शकतील ना? पण जॉईन जरी झाले तरी त्यांना ते दिसणार नाही. हो हो हो. आपण जरा वडेर सरांना विचारूया का? हा, चालते की. आता आहे त्या मीटिंगला तरी 100च झालेले आहेत. आपण हे सुरू करूयात नाही फार झालं तर. आणि तशी काय असेल त्याची सेटिंग तर नंतर मग मी करून घेतो. होय होय होय, सुरू करूया. गुड मॉर्निंग चव्हाण मॅडम. उर्मिला चव्हाण गेस्ट पण आपले जॉईन झालेले आहेत आजचे तज्ञ. Good morning, sir. Good morning, गुड Guru sir. मॉर्निंग. Good morning. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग मॅडम. Good morning. पाटील सर, हा. आपण सुरू केलं तर बरं होईल. 1-2 मिनिटं आहेत. येस सर. येस हा, सर. तोपर्यंत सुरुवात करा. कारण विद्यार्थी येस सर. 100 तर लोक जॉईन झालेलेच आहेत. येस आपण येस सर. सुरू कंटिन्यू करूया. करूया. हा, येस ताटकळत सर प्लीज. बसण्यापेक्षा ते कंटिन्यू केलं तर येस बरं सर. होईल. हा, येस तर सर. प्लीज सुरू गुड करा. मॉर्निंग. गुड मॉर्निंग. नमस्ते. वॉर्म वेलकम सगळ्यांचं. आदरणीय गुरु सर, आजच्या व्याख्यात्या तज्ञ माननीय उर्मिला चव्हाण आणि सर्व विद्यार्थी मित्र. आपल्या सर्वांना माहिती आहे की व्यक्ती जीवनातील विद्यार्थी जीवन हे एक विकासाचं पर्व असतं. यामध्ये दडलेल्या असतात अनेक विकासाच्या संधी आणि तेवढीच आव्हाने असतात. गरज असते ती त्या संधींना ओळखण्याची आणि स्वतःच्या सामर्थ्याला जाणण्याची व स्वतःचे बलताने लक्षात घेतानाच स्वतःच्या कमतरता खुलेपणाने, मोकळेपणाने स्वीकारण्याची व त्यावर काम करण्याची. आणि या संदर्भात शिवाजी विद्यापीठ, त्यातील विद्यार्थी विकास विभाग व सेंटर फॉर करिअर गायडन्स अँड सायकोलॉजिकल काउन्सिलिंग हे सेंटर नेहमीच अग्रेसर असतं, सज्ज असतं. याचाच एक भाग म्हणून आपण 2 दिवसीय व्याख्यानमाला वेबिनार सिरीज आयोजित केली आहे. आणि आज आपण दिल दोस्ती दुनियादारी म्हणजेच भावना, आपला परस्पर संबंध आणि करिअर यांच्या संदर्भात संवाद आयोजित केला आहे. या संदर्भात एक दोन मिनिट बोलावं किंवा 2 शब्द व्यक्त करावेत, प्रास्ताविक आपलं मांडावं, यासाठी मी विनंती करतो आदरणीय गुरु सर यांना. थँक्यू पाटील सर, चव्हाण मॅडम, आणि नमस्कार सर्व विद्यार्थी मित्रांनो. यावर्षी दुर्दैवानं करोनाच्या साथीमुळं आपण सगळे प्रत्यक्ष भेटू शकत नाही आणि म्हणून अगदी शेवटपर्यंत वाट बघून हा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे. अगदी काल परवापर्यंत सुद्धा आम्ही विचार करत होतो की प्रत्यक्ष महाविद्यालय किंवा विद्यापीठ सुरू होईल आणि प्रत्यक्षपणे आपणाशी संवाद साधता येईल, पण दुर्दैवानं तसं काही होत नाही. आणि हे लक्षात आल्यानंतरच मग आपण ठरवलं की हा ऑनलाईन संवाद तुमच्यासाठी आपण आयोजित करावा. खरं तर विद्यार्थी विकास विभागामार्फत खूप सारे प्रोग्राम दरवर्षी आम्ही घेत असतो. विद्यार्थी विकास विभागाचा सेंटर फॉर करिअर गायडन्स अँड सायकोलॉजिकल काउन्सिलिंग, ज्याचे के.बी. पाटील सर कोऑर्डिनेटर आहेत, सेंटर फॉर लीडरशिप डेव्हलपमेंट आहे, युवा महोत्सव आहे, स्टुडंट इलेक्शन्स आहेत, पुन्हा युवा संसद आहे, बेटी बचाव अभियान, आणि याच्यापेक्षा बरेच सारे उपक्रम विद्यार्थ्यांच्यासाठी, एस्पेशली कॅम्पस मधल्या विद्यार्थ्यांच्यासाठी आम्ही घेत असतो. पण यावर्षी दुर्दैवानं याच्यातले बरेचसे उपक्रम एक्सेप्ट काही बेटी बचाव अभियान सोडलं तर यापूर्वी घेता आले नाहीत.
आणि अगदी शेवटच्या क्षणापर्यंत वाट बघून सुद्धा प्रत्यक्षपणे घेता येत नाहीत. आणि हे लक्षात आल्यानंतर मग ऑनलाईन पद्धतीकडे वळावं म्हणून आम्ही हा आता उपक्रम घेतलेला आहे. मी आशा करतो की आपण सगळेजण या करोनाच्या पॅन्डेमिक मध्ये सुरक्षित असाल आणि स्वस्थ असाल. आरोग्य, निदान शारीरिक आरोग्य तरी तुमचं चांगलं असेल. मानसिक आरोग्याबद्दल मी फारसं काही बोलू शकणार नाही, कारण परिस्थितीच अशी गेले 1.25 वर्ष आहे की मानसिक आरोग्य सांभाळणं भल्याभल्यांना अवघड होऊन बसलेलं आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, मी त्याची सुद्धा मला जाणीव आहे की तुमच्या सुद्धा मानसिक आरोग्याची काळजी आम्हाला आहे. आणि म्हणून हा उपक्रम तर आपण घेतच आहोत 2 दिवसाचा. आवश्यकता भासली तर हा उपक्रम अजून वाढवू पुढच्या काही आठवडे. आणि त्याच्याशिवाय आपण कुणाला मानसिक आरोग्याच्या बाबतीत काही अडचणी असतील तर तसंच के.बी. पाटील सरांच्या मार्गदर्शनाखाली एक पॅनल तयार करून त्यांचे फोन नंबर्स वगैरे आपण सगळे विद्यापीठाच्या वेबसाईटवर ठेवणार आहोत आणि ते सर्व अधिविभागांनाही शेअर करणार आहोत. तर त्या माध्यमातून सुद्धा तुम्ही या तज्ज्ञांशी संपर्क साधू शकता आणि तुमच्या काही अडचणी असतील तर त्याच्यावर मार्ग काढू शकता. मी आपला फार वेळ घेणार नाही, कारण महत्वाचे वक्ते बोलणं गरजेचं आहे. फक्त जाता जाता एकच गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो की या विद्यार्थी विकास विभागामार्फत अनेक योजना आहेत, पण त्यातली एकाच योजनेचा मी उल्लेख आता करतो. या अनुषंगानं आपल्याशी थोडासा ऑनलाईन का असेना पण प्रत्यक्ष संपर्क साधण्याची संधी मिळालेली आहे, म्हणून त्या योजनेचा उल्लेख करतो. आपणाला कदाचित नवीन विद्यार्थी जर असतील यावर्षी ऍडमिशन घेतलेले तर त्यांना माहिती नसेल, तर ती म्हणजे विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि कर्मचारी कल्याण निधी योजना. आणि ही योजना मुख्यत्वे विद्यार्थ्यांच्यासाठीच आहे. आणि त्या योजनेत आपण सगळेजण सहभागी आहात. ऑलरेडी तुम्ही ऍडमिशन घेताना तुमच्या फी मधून 50 रुपये या योजनेसाठी घेतलेले आहेत, पण बऱ्याच विद्यार्थ्यांना या योजनेची माहिती नसते. आणि ही माहिती होण्यासाठी दरवर्षी आम्ही याचे वर्कशॉप घेतो, कॉमन वर्कशॉप, डिपार्टमेंट वाईज वर्कशॉप. पण यावर्षी तसं झालेलं नाही, म्हणून तो उल्लेख या इथं करणं मला थोडंसं या पॅन्डेमिकच्या काळातही आवश्यक वाटतं. या योजनेमार्फत विद्यार्थ्यांना काही फंड दिला जातो. तो अशासाठी की दुर्दैवानं समजा एखाद्या विद्यार्थ्याचे पालक एक्सपायर झाले तर त्या विद्यार्थ्याचं शिक्षण थांबू नये म्हणून या योजनेअंतर्गत प्रत्येक पालकाच्या पाठीमागे 75,000 रुपयाचा निधी त्या विद्यार्थ्याला दिला जातो. दुर्दैवानं विद्यार्थी एक्सपायर झाला तर या योजनेअंतर्गत पालकाला 1.5 लाख रुपये दिले जातात. आणि ही योजना 2014-15 पासून आपल्या विद्यापीठात सुरू आहे. आता 2019 पासून ती मॉडिफाय केली. त्याच्यात असणाऱ्या अडचणी, विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी सोडवण्याच्या दृष्टीनं खूप सुटसुटीत केलेली आहे. त्याचा प्रस्ताव सादर करण्याचा कालावधी पूर्वी 45 दिवस होता, तो आता 6 महिने केलेला आहे. आणि पुढच्या अकॅडमिक इयर पासून अजून मॉडिफाईड स्वरूपात ती योजना तुमच्या समोर येत आहे. तर ही योजना 1 वर्षाचा काळ, तुम्ही ऍडमिशन घेतल्यापासून पुढचे 365 दिवस तुम्हाला लागू असते. जगातली कुठलीही इन्शुरन्स कंपनी अशा प्रकारच्या लायबिलिटी घेत नाही. शिवाजी विद्यापीठाने ही खूप चांगली योजना विद्यार्थी विकास विभागामार्फत तुमच्यासाठी ठेवलेली आहे. तर ज्यांना कुणाला या योजनेचा काही प्रॉब्लेम असतील तर त्यांनी शिवाजी विद्यापीठाच्या वेबसाईटवर स्टुडंट्स या याच्या अंतर्गत सर्च करावं, तुम्हाला तिथं माहिती मिळून जाईल आणि विद्यार्थी विकास विभागासाठी कडे तुम्ही संपर्क साधू शकता. अशा अनेक योजना आहेत, मी आज इथं उल्लेख करू इच्छित नाही. तर त्याच्यासाठी वेगळं एक वर्कशॉप आपण घेणार आहोत. आपल्याला कशा पद्धतीनं वेळ मिळतो हे बघूयात आणि त्याच्या पुढे जाऊयात. आजच्या व्याख्यातांना जास्तीत जास्त वेळ मिळावा हा उद्देश आहे आणि म्हणून मी आपणा सर्वांना या व्याख्यानासाठी स्वागत करतो सर्वांचं आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर मी आजच्या जे व्याख्यात आहे त्यांचा परिचय आपल्याला थोडक्यात करून देतो. आजच्या व्याख्यात्या माननीय श्रीमती उर्मिला चव्हाण ह्या हार्ट स्ट्रिंग काउन्सिलिंग सर्व्हिसेस विविध नाविन्यपूर्ण उपक्रमातून 2006 पासून देत आहेत. त्या MA संस्कृत, MAd, MA सायकोलॉजी ह्या गोष्टी त्यांनी पूर्ण केलेल्या आहेत. अत्यंत कृतिशील अशा कमिटेड टीचर म्हणून आम्हाला त्या परिचित आहेत. एक ध्येयनिष्ठ अशा संशोधक पण ते आहेत. सातत्याने या मानसिक क्षेत्रामध्ये
त्या संशोधन करतात. लहान मुलांच्या संदर्भात अतिशय मूलभूत संशोधन त्यांनी आत्ताच एक केस स्टडीच्या माध्यमातून पूर्ण केलेलं आहे, ज्याची दखलही सकाळ सारख्या अग्रेसर अशा वर्तमानपत्राने घेतली. आणि विद्यार्थी जीवनाच्या दृष्टिकोनातून खूपच मूलभूत अशा गोष्टी या संशोधनाच्या माध्यमातून त्यांनी मांडलेल्या आहेत. त्याचबरोबर त्या कुशल समुपदेशक म्हणूनही आम्हा सर्वांना त्या परिचित आहेत आणि त्याचा परिचय आपल्याला निश्चितपणे या व्याख्यानातून होणारच आहे. त्या खूप चांगल्या पद्धतीच्या व्याख्यात आहेत. यापेक्षा आजचं व्याख्यान एक उत्कृष्ट प्रकारचा संवाद विद्यार्थी आणि समुपदेशक यांच्यामध्ये तो होणार आहे, याची जाणीव निश्चितपणे आपल्या सगळ्यांना होणार आहे. तरुणांशी बोलताना कुठल्या पद्धतीने बोललं पाहिजे याचा एक उत्कृष्ट नमुना त्यांच्या व्याख्यानामध्ये नेहमीच बघायला मिळतो. विद्यार्थ्यांच्या समस्या, त्यांची बलस्थाने लक्षात आणून देणं, त्याला सॉक अनालिसिस म्हणतो, त्या प्रकारच्या गोष्टी असतील. आणि तरुणांच्या भाषेमध्ये हा संवाद करणं, याच्यामध्ये त्याचा हातखंडा आहे. विविध विषयांवर त्यांनी सायकोलॉजिकल क्षेत्रामध्ये संशोधन पेपर त्यांनी सादर केलेले आहेत. कार्यशाळांमध्ये सहभागी पण त्या झालेल्या आहेत. अनेक NGO मध्ये आणि त्यांच्या मुलांसोबत, तिथल्या व्यक्तींसोबत त्यांचं मानसिक आरोग्य, त्यांचं इमोशनल वेलबिंग अधिक राहावं, चांगल्या पद्धतीने व्हावं, यासाठी सातत्याने त्या प्रयत्नशील आहेत. त्यामुळं सुरुवातीला म्हणल्याप्रमाणे एक कृतीशील शिक्षक, एक ध्येयनिष्ठ संशोधक आणि कुशल असा समुपदेशक या स्वरूपामध्ये आपल्याला त्या आज संवाद साधणार आहेत. तर त्यांचा खूप परिचय खरं करून देता येईल, परंतु वेळेच्या अभावी मी त्यांना विनंती करतो या अल्पशा परिचयामधून की त्यांनी आपलं व्याख्यान सुरू करावं. माननीय उर्मिला चव्हाण. थँक्यू सो मच सर. माझा आवाज क्लिअर आहे ना? येस 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 मॅडम. ओके. गुरव सर, पाटील सर, थँक्यू सो मच. गुड मॉर्निंग सगळ्यांसाठी. आणि आजचं काहीतरी एक वैविध्यपूर्ण आणि छान, पण जे ह्या काळासाठी गरजेचं आहे असं सेशन आयोजित केल्याबद्दल आयोजकांचे खरंच मनपूर्वक आभार. मला एक सुंदर संधी मिळतीये की विद्यार्थी मित्रमैत्रिणींना आज मला त्यामुळे भेटता येते. नाहीतर असा प्लॅटफॉर्म शिवाजी विद्यापीठाशिवाय दुसरं कोण करणार, इतका सुंदर प्लॅटफॉर्म. तो त्यांचे मी मनपूर्वक आभार मानते. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, तर मला दोन गोष्टी तुम्हाला आधी सांगायच्यात. पहिली सगळ्यात महत्वाची की आपलं हे संवाद सत्र आहे, जसं पाटील सरनी सांगितलेलं आहे. तर मी काही प्रश्न विचारेन, आपण काहीतरी चर्चा करत असू. तर दोन गोष्टी आहेत, दोन रूल आपल्याला फॉलो करायचे. एक म्हणजे आपला कॅमेरा आपण जर ऑन ठेवू शकला तर खूप छान आहे, पण आपला माईक नेहमी म्यूट ठेवावा. जर तुम्हाला काही उत्तर द्यायचंय, काही प्रश्न विचारायचे, काही असेल तर चॅटबॉक्स मध्ये निवांत टाईप करू शकता. चॅटबॉक्स जास्तीत जास्त मी बघायचा प्रयत्न करेन, नाहीतर मी दोघा मान्यवरांनाही विनंती करेन, गुरव सरना आणि पाटील सरना, की थोडंसं जर काही असेल आणि माझ्याकडून दुर्लक्षित होतो एखादा प्रश्न तर कृपया माझ्या निदर्शनाला आणून द्या. ओके. तर मॅडम तुमचा आवाज थोडासा खरखरतोय, जरा क्लिअर करता येतो का बघा? एक सेकंद. इथं आज पावसाची हवा असल्यामुळे मला थोडं वाटतंय. आवाज क्लिअर आहे सर आता? हा हा. एक सेकंद. कुठला आवाज जास्त क्लिअर वाटतोय सांगा? एकच सेकंद. हा आवाज क्लिअर आहे माझा? हा. ओके. मगापेक्षा हा क्लिअर आहे ना? हा. आवाज क्लिअर आहे माझा? होय आहे मॅडम. ओके ओके गुरव सर, थँक्यू सो मच. तर विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आपण एक खूप सुंदर पहिल्यांदा ऍक्टिव्हिटी घेतोय. मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे बरं का. तर त्याचं येस किंवा नो एवढंच उत्तर असणार आहे आणि जे तुम्ही चॅटबॉक्स मध्ये टाईप करणार आहे. रेडी? बघू, मला ज्यांचे कॅमेरे ऑन आहेत त्यांचे थंब दिसत आहेत का बघूया. ओके. सो दिल से सुरुवात करतोय म्हणलं, छान सुरुवात व्हायला हवी आहे ना ऍक्टिव्हिटीची. ओके शुभांगी, या आय गॉट यू. व्हेरी गुड. चला, आणि खरं खरं उत्तर द्यायचंय बरं का सगळ्यांनी. अनघा, येस. रुपाली. तर माझा पहिला प्रश्न आहे, ओके आता येस किंवा नो उत्तर टाईप कराल. माझा पहिला प्रश्न आहे, तुम्ही सिग्नल कधी तोडलाय का? खरं खरं सांगायचे, आयडियल उत्तर देऊ नका, मला लक्षात येत आहेत. अरे बापरे, इतके आदर्श विद्यार्थी. येस नो. ओके 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 ओके. माझा दुसरा प्रश्न आहे, ओके आय गॉट यू. आता दुसरा प्रश्न ऐका आधी. दुसरा प्रश्न आहे,
कोणी दुसऱ्याच्या झाडावरचे आंबे चोरून खाल्लेले आहेत का? म्हणजे मी तरी खाल्लेत. येस, फ्रॉम माय साइड. येस. ओके ओके ओके, व्हेरी गुड. ओके ओके, आता तिसरा प्रश्न. सगळ्यांचा बऱ्यापैकी येस उत्तरच येते बरं का, सगळे प्रामाणिक आहेत याचा असा अर्थ होतो. माझा तिसरा प्रश्न आहे. लेक्चर सुरू आहे, पुढे आपले प्रोफेसर किंवा टीचर शिकवत आहेत. ओके, आणि हळूच चोरून डबा कुणी खाल्लेला आहे का? डबा म्हणजे काही खाद्यपदार्थ असेल. येस. ओके, नो. ओके, येस. ओके ओके, काही काही असे पण आहेत ना, तुम्ही पण खावा सर 1-2 मिनिटं, हो ना? ओके ओके ओके, ठीक आहे, आय गॉट यू. पुढचा प्रश्न आहे का? आरशात बघून, आपल्याला सगळ्यांना आरशात बघायला खूप आवडतं आणि आपलं वय पण असं आहे ना सगळ्यांचं, की आरशासमोर उभं राहिलं की नेमकं मी कसा दिसतो किंवा दिसते याच्याबद्दल आधी आपल्याला जास्त असतं. ओके, हे कानातलं घालू का नको, किंवा हा ड्रेस शर्ट चांगला वाटेल का नाही. ओके, पण माझा प्रश्न थोडा वेगळा आहे. आपल्याला एखाद्या व्यक्तीशी बोलायचं असतं, पण त्या व्यक्तीशी बोलायचं धाडस होत नाही, तर अशा वेळी आरशात बघून आपण त्याच्याशी बोलायचा प्रयत्न केलाय का? जणू आरसा म्हणजे ती व्यक्ती आहे. येस. येस. ओके, नो. येस. ओके ओके, व्हेरी गुड. खूप सुंदर रिस्पॉन्सेस येतात, थँक्यू सो मच. ओके, माझा पुढचा प्रश्न आहे का, खूप महत्वाचा आहे. मजेत, ओके, किंवा खूप राग आल्यावर कोणाची नक्कल केली आहे का? येस. येस अँड येस म्हणजे येसच. ओके, गुड, व्हेरी गुड, थँक्यू सो मच. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे का? आपण दरवाजा, आता आपण अपार्टमेंटमध्ये राहतो किंवा याच्यामध्ये राहतो, तर दरवाजाची बेल वाजवून किंवा दरवाजाची कडी वाजवून पळून गेलाय, असं कधी झालंय का? येस. आणि दुसऱ्यांची मजा बघणं ना, नक्की काय रिस्पॉन्ड येतोय. ओके, व्हेरी गुड. ओके ओके ओके, थँक्यू. सुंदर रिस्पॉन्स देताय तुम्ही. मग माझा पुढचा प्रश्नही आता ऐकाल तुम्ही, की एखादा प्रसंग आहे, काही झालंय शिक्षकांशी किंवा कुठलाही कोणाशी, एखादा प्रसंग झालाय आणि त्याच्यातून बाहेर यायचंय, तर यासाठी खोटं खोटं रडलाय का? खोटं खोटं रडलाय? येस, नो. ओके, येस. व्हेरी गुड. ओके ओके ओके, थँक्यू. आणि माझा पुढचा आणि लास्ट प्रश्न आहे. स्वतःच एकटे स्वतःच्या तंद्रीत निवांत डान्स करताना दुसऱ्या कोणाला सापडलाय का? येस. आरशासमोर असेल, घरी असेल, आणि कोणीतरी हे बघ दीदी डान्स करतीये, दादा डान्स करतोय. येस. ओके ओके ओके, व्हेरी गुड. सो ह्याचा आणि आपल्या ऍक्टिव्हिटीचा वगैरे तसा काहीच बाकी याचा काही संबंध नाहीये. हे सेशन घेतलं कारण मला तुमचे छान रिस्पॉन्सेस, चेहऱ्यावरचं स्मितहास्य बघायचं होतं. ज्यांचे कॅमेरे ऑन आहेत त्यांचं मला दिसतंय. तर ही एक आईस ब्रेकिंग ऍक्टिव्हिटी होती आजच्या सेशनची. आपण दिलसे सुरुवात करतोय अगदी, कारण दिलदोस्ती दुनियादारीच्या प्रवासात दिलसे असायलाच पाहिजे ना प्रवास. तर मी माझी स्क्रीन शेअर करतेय. येस, आता आपण बहुतेक उत्तरं थांबवूयात. बऱ्यापैकी सगळ्यांचं येस असं आलेलं आहे. 3-4दा येस येस पण दिले काही नाही. ओके, मोहिनी, वर्षा, सुकन्या, आय गॉट यू. बबलू, येस. नेहा, ओके. तर आपण चॅटिंग थांबवूया आणि आपल्या सेशनला सुरुवात करूया. ओके, मी माझी स्क्रीन शेअर करते. ओके, आपण सगळेजण प्लीज चॅटिंग थांबवूयात का? 1, 2, 3, प्लीज आपण थोडं चॅटिंग थांबवूया. मला सगळ्यांची उत्तरं मिळालेली आहेत आणि आता कारण आपण फोकस करूयात आपल्या सेशनकडे. ओके,
सो रसिका, प्रवीण आणि सगळ्या अनघा सगळ्यांची उत्तर मिळालेली आहेत. आपण प्लीज थोडं चॅटिंग थांबवूया आणि आपल्या सेशनवर कॉन्सन्ट्रेशन करूया. ओके, थँक्यू. थांबवल्याबद्दल थँक्स. तर आजचं सेशन जसं आपल्या सगळ्यांना कळलेलं आहे, दिल दोस्ती दुनियादारी, इमोशनल वेलबिंग अँड कोपिंग ड्युरिंग कोविड-19. ओके, की इमोशनल वेलबिंग असणं आणि कोविड-19 याच्याशी आपण कोपअप कसं करतोय. मी सगळ्या पार्टिसिपेंट्सना एकदा रिक्वेस्ट करते की आपण थोडं चॅटिंग थांबवूया. ओके, तर याच्यामध्ये बघा, आता तुम्ही मला म्हणाल की आज असं तुम्ही काय सांगणार आहात का की कोविड-19 मध्ये काय काळजी घ्यायला पाहिजे किंवा काय नाही. आपण सगळे तेवढे अतिशय समर्थ आहोत. आपल्याला हे नाही सांगायला लागणार आहे की तुम्ही मास्क घाला किंवा तसेच बाहेर जाऊ नका, सॅनिटायझरचा वापर करा, सोशल डिस्टन्सिंग नाही. या सगळ्या गोष्टींची आपल्याला परिपूर्ण कल्पना आहे. या काळामध्ये आपल्याला एक्झॅक्टली कोपअप कसं करायचंय, सामोरं तर जातोय आपण. जसं गुरव सरांचं एक वाक्य होतं बघा मगाशी बोलताना, की शारीरिक दृष्ट्या तुम्ही ओके असाल, पण मानसिक दृष्ट्या किती हे मी सांगणार नाही, कारण सध्याचा काळच असा आहे, असं त्यांचं वाक्य होतं. मित्रमैत्रिणींनो, हे अगदी खरं आहे. ह्या गोष्टी आपल्याला खूप पद्धतीनं फेस करायला लागतात सगळ्यांनाच. आपण याच्या सगळ्यात सुरुवातीला बघूया की नेमकं आपण म्हणतो वेलबिंग. काय आहे हे वेलबिंग म्हणजे काय म्हणायचं नक्की. तर आपल्याला कल्पना आहेच की फिलिंग हॅपी ऑर कंटेंट, अतिशय आनंदी, छान, मस्त वाटणं किंवा प्रोडक्टिव्हली अँड फ्रुटफुली आपण काम करणं. ओके, किंवा मेकिंग अ कॉन्ट्रीब्युशन टू द कम्युनिटी. आपल्या समाजाला आपण खूप चांगल्या पद्धतीनं काही जण मदत करतात. अगदी 3 दिवसापूर्वीच मी जेव्हा एका एनजीओ मध्ये होते तेव्हा कॉलेज गोईंग आणि ते पण आपल्या शिवाजी विद्यापीठांतर्गत येणाऱ्या महाविद्यालयातल्या काही मुलांनी एक ग्रुप केलाय आणि ते येऊन काहीतरी डोनेशन्स या पद्धतीचं काम करत होते. आय वॉज सो हॅपी की मुलं अशा पद्धतीनं करतात, मेकिंग अ कॉन्ट्रीब्युशन टू द कम्युनिटी. त्यानंतर रिअलायझिंग ओन अचिव्हमेंट्स अँड ॲबिलिटी. आपल्या अचिव्हमेंट्स काय आहेत, ओके, आपल्या ॲबिलिटीज काय आहेत, थोडक्यात स्वला शोधणं, स्वला ओळखणं. हा पुढचा टप्पा आपण पाहणारच आहोत. कोपिंग विथ द नॉर्मल स्ट्रेसेस ऑफ लाईफ. हे खूप 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 महत्वाचं आहे की आताचा जो काळ आहे या काळामध्ये जे काही ताण आहेत, ओके, कोविड-19 हा आत्ताचा आलेला एक स्ट्रेसचा एक घटक म्हणूया आपण. पण दैनंदिन आयुष्यात सुद्धा आपल्याला खूप म्हणजे खूप पद्धतीचे काही स्ट्रेसेस असतात. ओके, काहींना, आणि प्रत्येकाचं स्वरूप वेगवेगळं आहे. काहींचं असतं की मॅडम आता वाहन अजिबात परवानगी नाही, परीक्षेच्या केंद्रावर पोहोचू कसं. काहींचा असा प्रश्न, मॅडम सगळे म्हणतात हो लेक्चरला जॉईन व्हा, आमच्याकडे नेटच नाहीये, दुर्गम भागात राहतो आम्ही. ओके, प्रत्येकाचे प्रश्न आत्ताचे वेगळे आहेत. पण इतर वेळेचे काही स्ट्रेसेस असतात. या स्ट्रेसेसना सामोरं जाणं आणि त्यांच्याशी कोपअप करणं ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे. वेलबिंग असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्याच्या अंतर्गत हे सगळे घटक येतात. मग आपण पुढे म्हणतो की आता इमोशनली आपल्याला वेलबिंग असणं गरजेचं आहे. भावनिक दृष्ट्या वेलबिंग म्हणजे नेमकं काय. भावनिक दृष्ट्या म्हणजे आपण ज्याला म्हणू गुड सेल्फ एस्टीम. आपण आपल्या मित्रमैत्रिणींशी बोलताना नेहमी म्हणत असतो, माझं ना खरंच सेल्फ एस्टीमचा खरंच काहीतरी लोचा झालाय, गडबड गोंधळ नुसता, कळत नाहीये मला काय आहे. जरा कोण काय बोलायला लागलं मला खूप असं वाटायला लागतं आपल्याला येत नाही, इन्फिनिटी आहे, कॉन्फिडन्स लो. पण असं नेहमी आपल्या मित्रमैत्रिणींशी काही ना काहीतरी बोलत असतो. तर खूप चांगलं सेल्फ एस्टीम असणं, स्वप्रतिमा असणं, ओके, हे इमोशनली वेलबिंग असल्याचं लक्षण आहे. हॅपी फॉर दोज अराउंड यू. आपल्या आजूबाजूला जे काही मित्रमैत्रिणी, आई वडील किंवा समाजातले बाकी घटक आहेत, तर आपल्या आजूबाजूच्या ह्या लोकांच्या आनंदात आनंद वाटणं आणि त्यांच्यासाठी काहीतरी करणं हा हॅपी होण्याचा आणि करण्याचा दोन्हीचा मार्ग आहे. टेकिंग पार्ट इन एव्हरीडे लाईफ हा तर भाग आपल्याला माहितीये. फिलिंग कंटेंट, आपल्याला सगळं मिळतं. एक समाधानी वृत्ती जी असते ना, की वा हे सगळं माझ्याकडे आहे, मी हे करू शकतोय, करू शकतेय, मी किती भाग्यवान आहे. ओके, फिलिंग कंटेंट, परिपूर्ण असल्याचं एक फिलिंग. त्यानंतर फिलिंग कॉन्फिडंट,
अगदी आपण कॉन्फिडंट आहोत ही भावना आपल्यामध्ये असणं, इमोशनल वेलबिंग, हे छोटे वेगवेगळे प्रकार आहेत. हे सोडून अजून खूप आहेत, इन डेप्थ आहेत, पण प्राधान्यक्रमानं आपण याची चर्चा करतोय. जसं मी सुरुवातीलाच तुम्हाला म्हणलं की दोस्ती या प्रकाराकडे वळताना, ओके, दोस्ती दोस्ती हा खूप जिव्हाळ्याचा विषय आहे. आजच्या एकूण प्रेझेंटीवरून आणि खूप जणांचे जेवढे मेसेज येत आहेत की अजून जॉईन व्हायचंय मॅम, जॉईन होईना, यावरूनच कळतं की किती जणांना सगळ्यांना क्युरिओसिटी आहे दिल दोस्ती दुनियादारीमध्ये. मैत्रिणींनो किंवा मित्रांनो, दोघींनी मला सांगा की तुम्हाला असं नाही का वाटत की आपण मैत्री करताना खूप सजगपणे करतो, हा मित्र पाहिजे का नको, याचा कसा आहे. ओके, संपन कुमार, बघूया. पण ही मीटिंग जसं सरांनी, पाटील सरांनी सांगितलं, रेकॉर्डेड होतीये, तर त्या अनुषंगानं आपल्याला रेकॉर्डेड आपल्याला ऐकायला मिळेल, ओके, बघायला मिळेल, काही प्रॉब्लेम नाही. मैत्री करताना जर आपण सजगपणानं एवढं करतो किंवा दुसऱ्याला जाणून घ्यायचा खूप प्रयत्न करतो, तर आपण आपल्याबद्दल किती पद्धतीनं जाणून घेतो, हा खूप महत्वाचा भाग आहे, बरोबर आहे ना. आपण आपल्याबद्दल किती विचार करतो, किती प्रयत्न करतो, त्या दृष्टीनंच आपण आज भाग बघतो की सेल्फ हेल्प स्ट्रॅटेजीज. हा भाग फक्त कोविड-19 साठी आहे असं नाही. कोविड-19 मध्ये बाबा आता पॅन्डेमिक चालू आहे किंवा या महामारीमध्ये आम्ही घरी आहोत म्हणून हे सेशन आहे, तेवढ्या पुरतं उपयोगी अजिबात नाही. संपूर्ण आयुष्यभरासाठी स्वतःला मदत करणाऱ्या अशा काही स्ट्रॅटेजीज आज आपण डिस्कस करतोय. तर मित्रमैत्रिणींनो, अतिशय शांतपणे याचा विचार करा, समजून घ्या. काही डाऊट असेल तर त्या वेळेला चॅट बॉक्समध्ये टाईप करा. यामध्ये 2 ते 3 गोष्टींबद्दल आपण सखोल चर्चा करणार आहेत तशा बऱ्याच गोष्टी, पण याबद्दल एक 2-3 महत्वाच्या गोष्टी आहेत. पहिला आहे सेल्फ इंट्रॉस्पेक्शन, ओके, आत्मपरीक्षण ज्याला म्हणतो आपण. त्यानंतर कोपिंग स्ट्रॅटेजीज. कोपिंग स्ट्रॅटेजीज कोणकोणत्या असतात, कशा पद्धतीनं त्या आपण करू शकतो कोपअप इतर कोणत्याही घटनांशी किंवा बाकी ज्याला आपण म्हणू की काहीतरी घडतंय आणि त्यावेळेला आपण गोंधळून जातोय, अशा वेळी एक्झॅक्टली काय केलं जायला पाहिजे, या सगळ्या गोष्टी. आणि त्यानंतरचा तिसरा पण अतिशय महत्वाचा भाग आहे इररॅशनल निगेटिव्ह सेल्फ टॉक टू रॅशनल सेल्फ टॉक. आपण इररॅशनलला आपण साधारण व्यवहारी भाषेत विवेकी विचार असं म्हणतो, विवेकानं विचार करणं. तुम्ही हा शब्द नक्कीच ऐकला असेल, बरोबर. सारासार विवेक बुद्धी, काय खरं काय खोटं, किंवा अगदी जर दुसऱ्या भाषेत बोलायचं असेल तर निरक्षीर विवेक बुद्धी वगैरे असे शब्दही वापरतात. थोडक्यात हे सगळं कामकाज आज आपण आपल्या बाबतीत करणार आहोत. आपण इतर वेळी काय म्हणतो, आपली टेंडन्सी असते ना थोडक्यात ब्लेम घेऊन, तुमच्या एकट्याची नाही, कोणाची मानत साधारणपणे अशी असते की काही जर होतंय, नाही ह्यामुळं झालं, शिवाजी विद्यापीठानं ही तारीख दिली आणि त्यावेळी हे झालं नाही म्हणून झालं, माझा मित्र न्यायला आला नाही म्हणून हे झालं, आईनं ते तयार ठेवलं नाही म्हणून हा प्रॉब्लेम झाला. आपण बऱ्यापैकी ब्लेम गेम खेळत असतो. जेव्हा आपण याबद्दल स्वतःचा विचार करतो तेव्हा जबाबदारी घ्यावी लागते ना. तर पहिलं तयारी आपण आज मनाची अशी तयारी करूया की मला माझ्या प्रत्येक निर्णयाची आणि प्रत्येक गोष्टीची जबाबदारी घ्यायची. कशी, ही या बाबतीत आपण बघणारच आहे. पहिलाच त्याचा टप्पा आहे सेल्फ इंट्रॉस्पेक्शन. आपल्याला हे माहितीये की सेल्फ इंट्रॉस्पेक्शन खूप गरजेचं आहे. इज अन इसेन्शियल की टू युअर वेलबिंग. इसेन्शियल की, अतिशय महत्वाचं आहे. सर्वसामान्यपणे आपण सेल्फ इंट्रॉस्पेक्शन करतो असं किती जणांना वाटतं? मेसेज मध्ये तुम्ही येस किंवा नो असं लिहू शकता. किती जणांना असं वाटतं की हो, आत्मपरीक्षण माझ्याकडून व्यवस्थित होतं? ओके प्रवीण, आय गॉट युअर आन्सर. ओके, म्हणजे मोस्टली आपण करतो. येस आर्यदीप, नाही, बरोबर आहे आदिती, सुनीता, स्नेहल, येस प्रतीक्षा, थँक्यू. ओके, तुमची उत्तरं मला मिळाली. बऱ्यापैकी आपण करतो, पण सेल्फ इंट्रॉस्पेक्शन हे ओके नाही करत. ओके, तर आपण उत्तरं थांबवूया आणि इकडे बघूया की सेल्फ इंट्रॉस्पेक्शन हे खूप गरजेचं आहे. इट्स अबाउट टेकिंग अ स्टेप बॅक
अँड रिफ्लेक्टिंग ऑन या लाईफ बिहेवियर्स अँड बिलीव्स. आपण एक्झॅक्टली काय करतो ह्याच्यामध्ये. उदाहरणार्थ मला ह्या एक्झाम मध्ये खूप कमी गुण मिळाले. हे एक उदाहरण देते मी तुम्हाला. ओके, खूप कमी गुण मिळाले. मित्रमैत्रिणींचे फोन होत आहेत, सगळं होतं आणि आपल्याला कळते की अरे आपण खूपच कमी आहे यार, काहीतरी खूप आपलं काय करून बसलो आपण, हे काय झालंय. ओके, त्यावेळी तरी आपण परीक्षण करायला, आत्मपरीक्षण करायला सुरुवात करतो. एक्झॅक्टली काय करतो? टेकिंग अ स्टेप बॅक. शांतपणे थांबतो, रिफ्लेक्टिंग ऑन या लाईफ. आपल्या आयुष्याबद्दल रिफ्लेक्ट करतो, विचार करतो. काय झालं असं? मला परीक्षेत नक्की मार्क्स कमी मिळाले, बरोबर आहे, पण का मिळाले मार्क्स कमी? ओके, मी ते सिरियसली नाही घेतलं, ऑनलाईन लेक्चर सिरियसली केले नसतील, किंवा टेस्ट काय ऑनलाईन आहे, इझी असेल, हॅपी गो लकी काइंड ऑफ असा विचार मी जास्त केला, असा असेल, काही असेल. त्यामुळं आपण आपल्या वर्तनाचा, आपण नेमका कसा विचार करतो, ओके, बिलीफ सिस्टीम ह्याचा सर्वांगांनी विचार करतो. याला आपण म्हणतो सेल्फ इंट्रॉस्पेक्शन. हे अतिशय गरजेचं आहे. आपल्याला जर आयुष्यात यशस्वी व्हायचंय तर ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. याला म्हणूनच इसेन्शियल की असं म्हणलेलं आहे, आत्मपरीक्षण. कुठलंही उदाहरण तुम्ही आजूबाजूचं घेऊ शकता, किंवा आतापर्यंत तुम्हाला जे काही यश मिळालंय त्याच्या यशाच्या मधलं महत्वाचं मोठं कारण सुद्धा हे असू शकतं. सेल्फ इंट्रोस्पेक्शन इज द की टू सेल्फ अवेअरनेस. आता सेल्फ अवेअरनेस हा खूप मोठा टप्पा होईल मित्रमैत्रिणींना. आपण सगळ्यांनी बघा कॉलेजमध्ये किंवा इंजिनिअरिंगला वगैरे तर अगदी कंपल्सरी आहे, स्वॉट अनालिसिस केलंय. SWOT, स्वॉट अनालिसिस. आपले स्ट्रेंथ, विकनेसेस, अपॉर्च्युनिटीज, थ्रेट्स. ओके, स्वतःबद्दल सजग असणं, जाणीव असणं. व्हॉट एम आय, म्हणजे मी असं नाही म्हणत आहे बरं का तुम्हाला की ध्यान लावून बसा. येस निशा सुतार, व्हेरी गुड, थँक्यू. असं नाही म्हणत आहे की मेडिटेशन करायला बसा आणि सोहम कोहम जप करा, नाही. सेल्फ अवेअरनेस म्हणजे मी नेमका काय आहे किंवा मी नेमकी काय आहे हे समजून घेणं. ओके, म्हणजे ना मला खूप छान बोलता येतं, हा माझा स्ट्रॉंग, म्हणजे ही माझी स्ट्रेंथ आहे, स्ट्रॉंग म्हणू शकतो, स्ट्रॉंग पॉइंट. ओके, पण माझ्यात काहीतरी थोडे विकनेसेस पण असू शकतात. उदाहरणार्थ मी खूप लवकर चिडते. येस शुभांगी, व्हेरी गुड. तर ह्याबद्दल, स्वतःबद्दल सजग असणं, मी काय आहे हे माहीत असणं, यामध्ये सेल्फ इंट्रॉस्पेक्शनची खूप मदत होते. म्हणजे उदाहरणार्थ बघा, तुम्ही एखादा प्रोजेक्ट करताय आणि तुमचं सर किंवा मॅम, तुमचे जे टीचर आहेत ते खूप चांगलं कौतुक करतायत. वाव, अरे तू खूप सुंदर केलंस, हे खूप छान आहे. मग आपल्याला कळतं, अरे माझ्याकडे लिडरशिप पण आहे, कारण त्या दिवशी आम्ही 5 जण बसलेलो, मी पटापटा हे म्हणलं की असं करूया तसं करूया, किती छान, मला हे जमतंय. ओके, आपण हे काय केलं? सेल्फ इंट्रॉस्पेक्ट केलं. तर सेल्फ अवेअरनेसची किल्ली आहे असं आपण म्हणू शकतो. मित्रमैत्रिणींनो, आज एक तुम्हाला टेक अवे ऍक्टिव्हिटी पण देते मी इथे. जर तुम्ही आतापर्यंत स्वॉट अनालिसिस केलं नसेल कधीच, तर दिस इज परफेक्ट टाइम की तुम्ही शांतपणे बसा, गुगल करू शकता. त्याच्यावर तुम्हाला स्वॉट अनालिसिसची बरेच वर्कशीट्स मिळतील, कारण नो असं खूप जणांचे उत्तर आहे. तर त्याबद्दल थोडंसं अवेअर व्हा, आपले स्ट्रेंथ विकनेस शोधा, त्याच्यातून अपॉर्च्युनिटीमध्ये कसं रूपांतर करता येतं आणि थ्रेट्स नेमके त्याच्यामध्ये काय येऊ शकतात. ओके, तर हे सगळं आपण जाणून घेऊ शकतो. गुगल करा, यू विल गेट इट. नंतर बघा, इट अलाउज अस टू लुक न्यूट्रली ऍट आवर थॉट्स, फिलिंग्स, इमोशन्स अँड ऍक्शन्स. सेल्फ इंट्रॉस्पेक्शनचा हा खूप महत्वाचा फायदा आहे. आपण त्यामुळं काय करतो, आपले नेमके विचार काय आहेत, आपल्याला नेमकं काय वाटतंय, भावना काय आहेत, ओके, आणि आपल्या कृती काय आहेत, याकडं आपण अतिशय तटस्थपणे बघायला सुरुवात करतो, न्यूट्रल राहून. म्हणजे ओके, एक उदाहरण बघूया. आपल्या मित्रानं समजा कॉल केला आणि तो म्हणायला लागलाय, अरे तू म्हणलेलास की रे तू देतोस म्हणून काल मला नोट्स आणि दिलेला नाही आहेस, असं का करायला लागलास. आपण एकदमच चिडतो आणि काही बोलतो त्याला, आणि तो पण दुखावला जातो, फोन ठेवून देतो आपण.
2 दिवस 3 दिवस मित्राचा कॉन्टॅक्ट नाही. ओके, आपण आपला बेस्ट फ्रेंड आहे, जिगरी यार म्हणतो ना आपण तसं. काय यार, काय करायचं आता? ओके, अशा वेळेला आपल्याला वाटतं अरे यार खूप चुकीचं बोललो मी त्याला. ओके, आपल्याला काही वेळेला, आणि हे कोविड सिच्युएशन मध्ये जास्त होतंय, की पटापट चिडतोय आपण. ओके, फिलिंग्स, नेमकं मला काय होतंय, मला काय वाटतंय, किंवा मी असा काय विचार केलेला त्यावेळेला, मी एकदम का बोललो, याबद्दल आपण विचार करतो, आत्मपरीक्षण करतो, आणि आपण फोन करतो, ए सॉरी यार, तू काय आहेस काय, आपण आपला फ्रेंड आहेस ना, असं नाही करायचं. ओके, हे कशामुळे उत्तर मिळालं की आपलं चुकलंय? आपण आपल्या स्वतःला थोडं बाजूला ठेवलं आणि आपल्याकडे बघितलं, अरे मी हे चुकलो. यासाठी सेल्फ इंट्रोस्पेक्शन गरजेचं आहे. आपले विचार नेमके काय आहेत कोणत्याही गोष्टी संदर्भात, या सगळ्यासाठी सजग असणं, म्हणजे त्या क्षणाची जाणीव असणं, आपण काय करतोय एक्झॅक्टली, वर्तन आपल्याकडून काय होतंय, आपल्याकडून कृती काय होत आहेत याची जाणीव. ओके, हे सेल्फ इंट्रोस्पेक्शन. त्यानंतर थ्रू दिस प्रॅक्टिस वी आर एबल टू लुक ॲट आवर सेल्फ विथ इंटरेस्ट अँड क्युरिओसिटी. मित्रमैत्रिणींनो, माझा एक व्यक्ती म्हणूनचा तुम्हाला एक प्रवास सांगते. मला खूप आनंद होतो जेव्हा मी सेल्फ इंट्रोस्पेक्ट करते, आत्मपरीक्षण. आपल्याला अतिशय इंटरेस्टिंग वाटायला लागतं, लई भारी प्रोसेस आहे, खूप भारी, खूप भारी वाटायला लागतं की अरे मला हे उत्तरच मिळालं नव्हतं आतापर्यंत, म्हणजे माझं मी एका जागेवर बसून माझी उत्तर पण मिळवू शकतो, आणि मग आपल्याला क्युरिओसिटी पण डेव्हलप होते. ओके, तर सेल्फ इंट्रोस्पेक्शन हे खूप गरजेचं आहे. मग हे नाही केलं तर काय होतं, व्हॉट हॅपन्स वेन यू डोंट रिफ्लेक्ट? नाही केलं तर काय, आता होणारे जे काही आपल्या आजूबाजूचे परिणाम आहेत याचं बरंचसं कारण हे. पहिलं म्हणजे स्ट्रेस बिल्डअप. ओके, खूप ताण. तुम्ही चित्रामध्ये जो माणूस बघताय ही आपली अवस्था होते. खूप पद्धतीचे ताण येतात, ताणांचं माहेरघर म्हणतो ना आपण, खूप वेगवेगळ्या पद्धतीचे ताण. कधी कधी आपल्यालाच कळत नाही, अरे मला कसला स्ट्रेस आलाय, मला काय व्हायला लागले. आपण आपल्या मैत्रिणीला किंवा आजूबाजूला पण सांगताना म्हणतो की नाही, अरे काय यार डोक्याचं काय काय खरं नाही झालं बघ माझ्या, काय कळेना. याचं मेन कारण आहे आपण रिफ्लेक्ट नाही होणं, आपण विचार नाही करणं. सो स्ट्रेस बिल्टअप होतो, आपण दुःखी व्हायला लागतो बऱ्यापैकी, की कळतच नाही आनंद कशात आहे. माझ्याकडे काउन्सिलिंगला जेव्हा मुलं येतात या आत्ता जनरेशनची तुमच्यासारखी, तेव्हा ना प्रत्येकाकडे काहीतरी वेगवेगळं कारण असतं अनहॅपी राहायला, दुःखी राहायला. असं नाहीये की बाबा खूप काही माझ्याकडे नाहीये म्हणून दुःखी, असं नाही. काही जण अतिशय तथाकथित म्हणू शकू आपण दृष्टी भौतिक दृष्ट्या अतिशय सजग आहे, छान आहेत, म्हणजे सॉरी सजग नाही, छान आहेत, की गाडी आहे, माझ्याकडे लॅपटॉप आहे मॅम, सगळं आहे, सगळं मस्त आहे मॅडम माझ्याकडे, जे मला पाहिजे ते आहे, पण तरी मला कळत नाही की मी दुःखी काय. ओके, इथं इंट्रोस्पेक्शनची गरज आहे. आपण इंट्रोस्पेक्ट नाही करत, त्याचे परिणाम आहेत. गेट फ्रस्ट्रेट इझिली. तुम्हाला जाणवतं का, किती जणांना जाणवतं, तुम्ही येस किंवा नो असं म्हणू शकता, लिहू शकता, की आपण इझिली फ्रस्ट्रेट व्हायला लागलोय हल्लीच्या काळात तर जास्त. असं किती जणांना वाटतं की तुम्ही होताय? येस, नीलांबरी, मयुरी, किशोरी, अनगा, आय गॉट यू, आदिती, आर्यदीप, सुष्मिता, आरती, येस, साजिया, निशा सॉरी, रुपाली, ओके, अनुराधा, सायली, थँक्यू, मला उत्तर मिळाली. सुकन्या, आपल्याला वाटते हल्ली, होय ना? ओके, आपण थांबूयात उत्तर देणं. तर गेट फ्रस्ट्रेट इझिली, आपण हल्ली खूप लवकर फ्रस्ट्रेट व्हायला लागलोय, आणि मग आपण परत प्रश्न विचारत बसतो, मी काय करू, मी काय करू. ओके, याचं कारण हे आहे. ओके, येस, खूप, वर्षा, आय गॉट यू. चला आपण थोडं चॅटिंग थांबूया आणि पुढच्या मुद्द्याकडे करूया. फील फॅटिग्ड अँड टायर्ड. काहीही न करता सुद्धा आपल्याला काही वेळेला अतोनात थकवा येतो आणि कारणच कळत नाही, इतकं थकलेला असतो. एकतर मित्र म्हणून काय बघावं तेव्हा जांभळा येतोस, आळस आलेला आहे, खूप थकलेला दिसतोस, खूप काम केलंय का, नाही कळत आपल्याला काय करतोय आपण. ओके, ऑफन वी क्रॅश अँड बर्न आउट. चिडचिडेपणा, आपण ज्याला एकदम बर्नआउट होणं म्हणतात तशा पद्धतीचं होतो, एकदम आपण काहीतरी क्रॅश झाल्यासारखं करतो. ही सगळी सेल्फ इंट्रोस्पेक्शनची उदाहरणं आहेत. सो मित्रमैत्रिणींनो, तयार व्हा. एक छोटीशी ऍक्टिव्हिटी तुमच्या समोर दिसते स्क्रीनवर.
तुम्हाला काय करायचंय, लेट मी टेल यू. ही सेल्फ इंट्रोस्पेक्शनची एक ऍक्टिव्हिटी आहे. तुम्हाला टॉपिक्स दिसतात: फॅमिली, फ्रेंड्स, लव्ह, फन, मनी, करिअर. हे सगळे आत्ताचे आपल्या समोरचे अतिशय चॅलेंजिंग प्रश्न आहेत, बरोबर ना, की या संदर्भातल्या गोष्टी आहेत. ओके, तर आपल्याला काय करायचंय, डू रेट ऑन हाऊ फुलफिल्ड यू फील. मला अतिशय फुलफिल आणि समाधान म्हणू शकतो, मी अतिशय समाधानी आहे या गोष्टींच्या बद्दल आपल्याला रेट करायचंय. रेटिंग या कॉलम मध्ये एक रेटिंग तुम्ही तेव्हा द्याल जेव्हा तुम्ही म्हणाल की मॅडम मी अजिबात फुलफिल नाहीये, अनफुलफिल्ड. आणि 5 म्हणजे एक्स्ट्रीमली फुलफिल्ड, एकदम बेस्ट आहे, खूप भारी आहे मॅम, मी अतिशय समाधानी आहे. फॅमिलीच्या बाबतीमध्ये किंवा फ्रेंड्सच्या बाबतीमध्ये सो आहे, 2 असू शकेल. ओके, सो आपल्या समोर जर पेन, पेन्सिल किंवा काही असेल, थोडं स्वतःला रेट करून घ्या काय होतं. ओके, पुढचा मुद्दा जो आहे तो नोट आहे, जो मी आता तुम्हाला विचारणार नाहीये. तुम्ही एक काम करू शकता, याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता. हे सेम तुम्ही आखून घेऊ शकता, तुमच्या एखाद्या मोठ्या पेजवर तयार करा हे, की आपल्याला नेमकी या टॉपिक्स बद्दल रेटिंग आपण काय देतोय आणि तसं का देतोय. नोटमध्ये काय करणार आहे आपण, तसं आपण का देतोय. म्हणजे फॅमिलीसाठी समजा मी 5 रेटिंग देते. ओके, तर आय एम सो हॅपी, दे आर हेल्पफुल फॉर मी, काही असेल. फ्रेंडसाठी 2 असेल, की नुकतंच मला माझ्या मैत्रिणींना हेल्प नाही केली, काही असू शकेल. रिझन इट्स अप टू यू. ओके, फील फ्री टू राईट. कोणी तुमचं चेक करायला येणार नाहीये, मी आता विचारायला येणार नाहीये. हा इंट्रोस्पेक्शनचा खूप महत्वाचा भाग आहे. वी विल टेक स्क्रीनशॉट. येस सुष्मिता, थँक्यू सो मच. लव हा खूप मोठा इश्यू आहे, मी आता जो बोलू नाही शकणार आहे. कधीतरी आपण या विषयावर नक्की बोलू, की बऱ्यापैकी प्रेमवीर सुद्धा इथे असू शकतील आज, किंवा मॅडम मी प्रेमात आहे किंवा असं आहे, काही या गोष्टी असू शकतात. पण मित्रमैत्रिणींनो, माझा जाताना छोटासा एक वेगळा सल्ला तुम्हाला राहील, जो ह्या विषयांतर झाला तरी मी देते. जेव्हा आपण प्रेम किंवा या गोष्टी बघतोय, या जरी नैसर्गिक असल्या, इट्स कम्प्लिटली नॉर्मल, पण आपण आता आयुष्याच्या अशा एका वळणावर आहोत की जिथे या गोष्टीत फक्त अडकल्यात तर आपल्या सगळ्या गोष्टी थांबणार आहेत. त्यामुळे आपण सगळ्याला न्याय देतोय का, हा शांतपणे विचार करा. ओके, तर लव्ह साठी किती रेटिंग देताय, फन. आणि लव्ह म्हणजे फक्त तशा पद्धतीचं प्रेम असं नाहीये बरं का. आपले मित्रमैत्रिणी असतील पासून आई वडील, बहीण भावंड, आजी आजोबा पासून समाज, तुम्ही नोटमध्ये हे सगळं व्यवस्थित डिटेल देऊ शकता. फन साठी किती रेटिंग द्याल, मनीसाठी किती द्याल. ओके, काही जण अजून फ्रस्ट्रेट आहेत, काही मुलं मला ज्यांचा प्रचंड अभिमान आहे की जे कमवा शिका सारख्या गोष्टीत इन्व्हॉल्ड आहेत किंवा जे जॉब करतायत आणि शिकतायत. रिअली आय एम प्राऊड ऑफ देम, की त्यांना ह्या स्वतःच्या घराच्या याची जबाबदारी पण आहे आणि ते दोन्ही या गोष्टी छान पद्धतीने हँडल करू शकतात. आणि करिअर, या सगळ्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना व्यवस्थित कळलेलं आहे हो ना, की टॉपिक्स हे आहेत, आपल्याला असं असं रेटिंग द्यायचंय आणि नोट्स त्याच्याकडे. ओके, सो लेट्स मूव्ह अहेड. दुसरा भाग आहे कोपिंग स्ट्रॅटेजी. मला तुम्हाला एक छोटासा प्रश्न विचारायचा आहे, क्विक आन्सर्स हवेत मला. एखाद्या गोष्टीचा ताण आल्यावर, स्ट्रेस आल्यावर एक्झॅक्टली तुम्ही काय काय करता. 2 किंवा 3 शब्दात, मला वाक्य अजिबात नकोय. चॅटबॉक्स मध्ये मेसेज करू शकता. जेवण, प्रवीण, ओके जेवण. चिटचॅट म्हणायचे बहुतेक निलांबरीला. ओके, सौरभ म्युझिक. ओके, म्युझिक इज बेस्ट थेरपी. वर्षा अलोन, असं होतंय. बर, लिसन टू म्युझिक. थिंकिंग, शांत बसतो. ओके, लिसनिंग सॉंग्स, पिक्चर, कॅट डॉग. वाव, गुड. कीप मम, वाचन, स्टे अलोन. बऱ्यापैकी मी थोडं शांत बसते. ओके, शांत बसणं, अलोन, सॉंग, बऱ्यापैकी. ओके, जिम, व्हेरी गुड. इटिंग, स्टे अलोन, सिट अलोन. ओके, थँक्यू सो मच. झोप. आता आपण एक्झॅक्टली बघूया लहान मुलांची गप्पा. व्हेरी गुड. ओके, आपण सगळे काहीतरी लिहिणं. वा वा, छान. श्रेयस, अँड ट्राय टू सॉर्ट आउट. व्हेरी गुड, व्हेरी गुड मयुरी, व्हेरी गुड. ओके, उत्तरं थांबूया आपण आता. ट्रॅव्हलिंग, आरती, व्हेरी गुड. आता ट्रॅव्हलिंग थांबलंय ना यार, मला पण जायचंय, माझी पण मस्त स्ट्रॅटेजी येते, पण आता नाही जात आहे आपल्याला. कोपिंग स्ट्रॅटेजीज मध्ये आपण
जेव्हा खूप ताण येतो, गप्पा मारतो, म्युझिक, तुम्ही सगळ्यांनी उत्तरं तर दिलेली आहेत. ओके, ठीक आहे. येस तेजस, आय गॉट यू इटिंग. तर या खूप गोष्टी आहेत, पण ह्याच्यामध्ये परत दोन गोष्टी आहेत, त्या म्हणजे अनहेल्दी आणि हेल्दी. आपल्याला येणारा ताण हाताळायला काही वेळेला आपण अनहेल्दी स्ट्रॅटेजी सुद्धा वापरतो. अगदी प्रामाणिकपणे स्वतःशी विचार करून बघा. मी असं अजिबात नाही म्हणणार तुम्हाला तुम्ही टोकाचे काहीतरी अनहेल्दी स्ट्रॅटेजीज वापरत असाल, पण हे नक्की खरं आहे की काही वेळेला आपण स्ट्रॅटेजीज वापरतो. उदाहरणार्थ ड्रग ऑर अल्कोहोल यूज. आय फील सो सॉरी अबाउट सच स्टुडंट्स वेन आय टॉक टू देम, की म्हणजे अशी काही मुलं आहेत, कॉलेज गोईंग आहेत, किंवा म्हणजे तुम्हाला वाटेल मॅम तुम्ही कोल्हापूरमधलं सांगत आहे का, तर हो, कोल्हापूरमध्ये पण माझे असे कित्येक तुमच्या एजचे छोटे मित्रमैत्रिणी आहेत की जे मला अगदी सांगतात की मॅडम मी अल्कोहोल ऍडिक्टेड झालेलो आहे किंवा मी ड्रग घेतोय. ओके, तर ही अतिशय अनहेल्दी कोपिंग स्ट्रॅटेजी. ताण आलाय तर हे म्हणजे उत्तर नाहीये. ओव्हर इटिंग इज ओके, कम्प्लिटली फाईन. काही जण म्हणतात मॅडम मी ना मस्त एकदम डार्क चॉकलेट खाते बघा, किंवा डार्क कॅडबरी खातो मी. ओके, स्टील ओके, नो प्रॉब्लेम. पण काही जण असे आहे की ओव्हर इटिंग हा खूप मोठा त्यांचा प्रश्न आहे. आणि तुम्हाला काय वाटेल ओव्हर इटिंग म्हणजे काय मॅम, इतकं काय असतंय? कधी कधी ही डिसऑर्डर कडे जाऊ शकते, इतकं ओव्हर इटिंग होतं. म्हणजे एकावी जर तुम्ही 3-4 चपाती खात असाल, 8-10 उठसूट फक्त खाण्याचा विचार. ओके, त्यानंतर प्रोक्रॅस्टिनेशन हा शब्द थोडासा नवीन वाटेल कदाचित काही ना. प्रोक्रॅस्टिनेशन म्हणजे कामामध्ये चालढकल करणं. ही अतिशय अनहेल्दी स्ट्रॅटेजी आहे, म्हणजे अजिबात चांगली नाहीये. आपल्याला ताण येतो किंवा काही आहे, अजिबात चांगली नाहीये. म्हणजे आपण काय म्हणतोय, अरे यार आजचे काय एवढं काय आहे, उद्या करू ना. उद्या म्हणतोय इतकं काय आहे अजून आपल्याला. हे कधी होतं माहितीये तुम्हाला, अगदी पटेल. सबमिशन आहे, डिझर्टेशन आहे, काही सबमिशन तुमचे असतात, प्रोजेक्ट असतात, आणि त्यावेळेला आपल्याला डेडलाईन मिळालेली असते, बरोबर 20 तारखेला सबमिट करायचं आहे. 10 तारखेला म्हणतो अरे यार 10 दिवस आहेत अजून, निवांत करूया, किती काय कचकच करतो, मित्रालाच ओरडत असतो. 15 तारीख येते, अरे जरा करायला पाहिजे. हो ना, येस मयूर, थँक्यू. श्रेयस, ओके, असं होतं की हे खरंच आपल्याकडून होतं. ओके, कारण प्लॅनिंग नाही करत आपण, प्रोक्रॅस्टिनेट करत राहतो या गोष्टी. त्यानंतर मग अगदी 18 तारीख आली, आता मी संपलो, आता माझं काही खरं नाही, ही फिलिंग चालू होते. आणि आपण जे काही करायला घेतो त्याला अजिबात न्याय देऊ शकत नाही. त्यामुळं कामामध्ये चालढकल हे अजिबात चांगलं. स्लीपिंग टू मच ऑर टू लेट. एक्झॅक्टली प्रियांका, थँक्यू सो मच फॉर युअर रिप्लाय. स्लीपिंग टू मच ऑर टू लिटल. मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला हलवून जागा करतीये असं वाटलं तर लक्षात घ्या, आताची सगळ्यात मोठा झालेला हा प्रॉब्लेम आहे. कारण आपल्या सगळ्यांच्या हातात किती वाजेपर्यंत मोबाईल असतात हे मी तुम्हाला सांगणार नाही, विचारणार नाहीच आहे, मला माहिती आहे त्याचं उत्तर. त्यामुळे आपली पूर्ण जी झोपेची सायकल आहे कम्प्लीट बिघडलेली आहे. आपण काय करतो, 11ला तर मित्र फ्री होतात यार, 11 पासून चॅटिंग ऑनलाईन आलेली असतात सगळी, तेव्हा तर खरा अड्डा जमतो मॅडम. 11, 12, 1, 2, कधी कधी 2-2, 3-3 ला आपण झोपतो. आणि सकाळी आपण 8 काय, 9 काय, 10 काय. सध्या आपलं खूप विचित्र झालंय हे कामकाज, नाही का मित्रांनो? तुम्हाला वाटत असं आपलं कुठेतरी चुकतं इथे? आपल्याला कोणी आता बघायला नाही किंवा फोर्स करायला नाही. आई कधी कधी ओरडते, पालक मला सांगत असं, मॅडम अहो काय किती शिवाय द्या, उठत नाही बघा पोरगं माझं. होतं ना आपल्याला, कोल्हापुरी भाषेत मी तुम्हाला रिमार्क सांगितला. खूप वेळा असं होतं, पालक आपल्याला बोलतायत आणि आपल्याला आतनं कळतंय बरं काय माझं चुकायला लागलंय, पण आपल्याला इतका हे असो, ए आई तू काय मला बोलाच नाही बघ, मला कळतंय की ग. मोहिनी, श्रेयस अँड ऑन, येस थँक्यू. असं होतं. मैत्रिणींनो आणि मित्रांनो, खूप महत्वाची गोष्ट आहे, प्लीज विचार करा. मी रिक्वेस्ट करते आज तुम्हाला की स्लीपिंग टू मच किंवा टू लिटिल असं जरी असलं तरी ही कोपिंग स्ट्रॅटेजी योग्य नाहीये. ओके, झोपेची सायकल आपली योग्य असायला पाहिजे. काय 11 वाजता झोपाल, ठीक आहे, 6, 7, 8 तास जी काय झोप आहे ती व्यवस्थित घ्या. खूप कमी झोपणं पण चांगलं नाही. काही जण खूप कमी झोपतायत, म्हणजे 3 तास झोपायला मिळतंय मॅडम. ओके, तर थोडा विचार करा याबद्दल.
सोशल विड्रॉल हे आता कोविड काळात प्रचंड झालेलं आहे. कोविड-19 मुळे काय झालं, सगळ्यात मोठा इफेक्ट, आपण सोशली बाहेर भेटू शकत नाहीये, बरोबर. म्हणजे जे मित्रमैत्रिणी कल्ला करायचो, टपरीवर जायचो किंवा झेरॉक्स काढायच्या नावाखाली, प्रिंट काढायच्या नावाखाली त्या झेरॉक्सच्या दुकानात तासन तास बोलत उभं राहायचो, ते असेल, वेगवेगळ्या गार्डन्स मध्ये जायचो, काही असेल. आता आपल्याला सोशली एकत्र येता येत नाहीये. बट इट नॉट मीन्स की यू शुड सोशल डिस्कनेक्टेड. नो, इट्स कम्प्लिटली रॉंग. तुम्हाला सोशली कनेक्ट राहायला लागणार आहे. कित्येक मार्ग आहेत. सोशल विड्रॉल हा अजिबात मार्ग नाहीये. जर तुमच्या आजूबाजूला तुमचे मित्रमैत्रिणी कोणी असे असतील ज्यांना तुम्ही ऑब्झर्व करत असाल की ते आपल्याला टाळतायत, म्हणजे एकट्याला टाळणं कम्प्लिटली अंडरस्टँड, माझ्याबद्दल काहीतरी गैरसमज झालेला असू शकतो. पण जर आपला मित्र किंवा मैत्रीण किंवा आणि कोणीही, काका काकी, मामा मामी, आजी आजोबा, इव्हन आई बाबा, कोणी तुम्ही जर असं बघताय की सोशली कोणाशी फोनवर बोलायला नकोय त्यांना किंवा व्हिडिओ कॉल केलाय, नाही 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 असं असेल, किंवा कितीतरी दिवस काहीच कोणाशी कॉन्टॅक्ट करत नाही, आपला रोल आहे मित्रमैत्रिणींनो, हक्कानं त्याला हलवा. म्हणजे काय करायचंय, घरी जाणे कल्ला करा नको, माझ्या नावानं सगळे ओरडायला सुरुवात करणार, काय सांगून ठेवलात मॅडम, असं नाहीये मैत्रिणीनं. आपल्याला एक काम करायचंय, त्याच्याशी कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करा. कदाचित तो डिप्रेस्ड असू शकतो. खूप महत्वाची गोष्ट आहे, खूप महत्वाची पहिली साईन आहे सोशल विड्रॉल. ओके, कोपिंग स्ट्रॅटेजी अजिबात योग्य नाही. तुम्ही पण हे कधीच करू नका जर तुम्ही स्ट्रेस्ड आउट आहात. ओके, कधीही सोशली विड्रॉल होऊ नका. सेल्फ हार्म हे तर तुम्हाला माहितीये. सेल्फ हार्म काही लेवलला असं असतं की ज्याला ट्रीटमेंटच घ्यावी लागते, इथेपर्यंत होतं. पण तुम्हाला असे जर काही विचार मनात येत आहे, ओके, किंवा खूप अग्रेसिव्ह तुम्ही होताय, एक उपाय आहे, एकतर तुम्ही काउन्सिलरला भेटा किंवा जवळच्या कुठल्या तरी व्यक्तीशी हे बोला किंवा बिंदासपणे सायकियाट्रिस्टचा सल्ला घ्या. सायकियाट्रिस्टचा भाऊ आपण करून ठेवला, काही नाहीये, बिंदास सल्ला घ्या. काही थोड्याशा हार्मोनल चेंजेस किंवा काही गोष्टींच्या मुळे आणि याच्यामुळे ते झालेलं असू शकतं. आणि आपण एकदा काही त्यांनी सांगितलेल्या गोष्टी चालू केल्या छान की परत रुळावर येऊ शकतो. पण प्लीज दुर्लक्ष करू नका. आता हे तर तुम्ही म्हणाल मॅडम आम्ही करतोय हेल्थी मधल्या काय काय एक्सरसाइज, खूप गरजेचं आहे. भले आता आपल्याला बाहेर नाही जाता येत आहे, वॉकिंगला आता अलाऊ नाही, थोडं थोडं अलाऊ करताय. कोल्हापूर आता अगदी रेड अलर्टवर आहे कोविड-19च्या बाबतीत, तिसरी लाट येऊ घातली आहे. या सगळ्या बॅकग्राऊंडवर आपण एक्सरसाइज घरी करू शकतो. एक्सरसाइज मध्ये मुलं जरी असली तरी आयांना मदत करायला विसरू नका, तो पण एक प्रकारचा एक्सरसाइज असू शकतो. ओके, जस्ट आय एम किडिंग. पण तरी हा विचार करा की आपण काहीतरी असंही करू शकतो. इट्स गुड. ओके प्रवीण, थँक्यू. टॉकिंग अबाउट युअर प्रॉब्लेम. येस बबलू, टॉकिंग अबाउट युअर प्रॉब्लेम. काय प्रॉब्लेम आहे एक्झॅक्टली ह्याबद्दल नक्की बोला, कोणाशी बोला, तुमच्या जवळच्या व्यक्तीशी. हेल्दी इटिंग, नक्की इटिंग हॅबिट्स काय आहेत हेल्दी इटिंग हे मी तुम्हाला खरंच नव्यानं सांगायची गरज नाहीये, कारण तुम्ही सगळे खूप सजग आहात. सिकिंग प्रोफेशनल हेल्प, जसं मी अनहेल्दी मध्ये तुम्हाला ऑलरेडी एक्सप्लेन केलेलं आहे. रिलॅक्सेशन टेक्निक्स, खूप सुंदर रिलॅक्सेशनच्या टेक्निक्स सध्या गुगलवर आणि वेगवेगळ्या ठिकाणी फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहेत. म्हणजे काय, मेडिटेशनचे कोर्सेस आहेत जे फ्रीमध्ये घेतले जात आहेत, खूप म्युझिक्स आहेत. सगळे जणांना कोविडनं हलवून सोडलंय. त्यामुळे सध्या काय आहे, रिलॅक्सेशनच्या टेक्निक्स खूप ज्या तुम्हाला ऍप्लिकेबल आहेत त्या आधी शोधा. स्वतःला प्रश्न विचारा, मला रिलॅक्स कशाला वाटेल, मी असं एक्झॅक्टली काय करायला हवंय, मग त्या टेक्निक्स काय असू शकतात. तुम्ही सगळे लोक खूप हुशार आहे, मला माहितीये. तुम्ही एक्झॅक्टली त्याबद्दल वर्कआउट करू शकताय, शोधू शकताय. जस्ट गुगल इट, नो प्रॉब्लेम. आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाचा भाग आहे तो म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग. प्रॉब्लेमवर सोल्युशन्स असतातच असतात. असा एकही प्रॉब्लेम नाही ज्याच्यावर सोल्युशन नाहीये. तुम्ही म्हणाल काय मॅडम तुम्हाला तिथं बसून सांगायला काय होतंय, माझा हा प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम आहे. जस्ट गो अँड टॉक विथ एनीवन. म्हणजे जे एक्सपर्ट व्यक्ती आहे किंवा तुमचे प्रोफेसर असतील किंवा काउन्सिलर कोणी त्यांच्याशी बोला. तुम्हाला कळेल की एका संकटावर खूप वेगवेगळे मार्ग असू शकतात. येस प्रवीण, थँक्यू. तर याबद्दल तुम्हाला हा विचार करावाच लागणार आहे आता. प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, त्यासाठी अनहेल्दी
स्ट्रॅटेजीज वापरायची गरज नाही. प्रॉब्लेम सॉल्व्हिंग कशा पद्धतीनं आपल्यात डेव्हलप करून घेऊ शकतो ह्याबद्दल प्रश्न असतील, गुगल करा. अतिशय सुंदर तुम्हाला काही गोष्टी मिळतील प्रॉब्लेम सॉल्व्हिंग शिकण्यासाठी. काय ओके, गोइंग टू नेक्स्ट वन. दिस इज टेक अवे ऍक्टिव्हिटी. एकदा स्क्रीनशॉट, फक्त याचा एक स्क्रीनशॉट घ्या. मी फक्त एक्सप्लेन करणार आहे, आता आपण ही ऍक्टिव्हिटी करणार नाहीये. ओके, आय गेस तुम्ही घेतला. तोपर्यंत मी एक्सप्लेन करते काय आहे ही ऍक्टिव्हिटी. सो तुम्हाला वरती जिथे दिसते डिस्क्राईब अ प्रॉब्लेम यू आर करंटली डीलिंग विथ. आपल्याला वाटलं तर हे तयार करा पेज, त्याच्यावर बिंदास डिस्क्राईब करा की एक्झॅक्टली कोणता प्रॉब्लेम माझ्या समोर आता आहे, मी कशाशी डील करते किंवा करतोय, मला नेमका काय प्रॉब्लेम आहे, तिथे उत्तर लिहू शकता. त्यानंतर इथे आपल्याला लिहायचंय माय अनहेल्दी कोपिंग स्ट्रॅटेजीज. ओके, माझ्या अनहेल्दी, आता आपण हेल्दी आणि अनहेल्दी दोन्ही पण शिकलो. अतिशय प्रामाणिकपणे इथे लिहून टाका की माझ्या कोपिंग स्ट्रॅटेजीज कोणत्या आहेत ज्या अनहेल्दी आहेत. कॉन्सिक्वेन्सेस ऑफ अनहेल्दी कोपिंग स्ट्रॅटेजीज इथे आपल्याला ते लिहायचंय. त्याचे नेमके परिणाम काय आहेत अनहेल्दी कोपिंग स्ट्रॅटेजीचे, नेमके कॉन्सिक्वेन्सेस म्हणजे परिणाम. ओके, उदाहरण काही म्हणा तुम्ही, मी खूप झोपते. ओके, त्याचे परिणाम काय होतात तुम्ही हे व्यवस्थित इथे एक्सप्लेन करू शकता. त्यानंतर खाली बघा, हेल्दी कोपिंग स्ट्रॅटेजीज आय यूज ऑर शुड यूज सॉरी. अशा कोणत्या हेल्दी कोपिंग स्ट्रॅटेजीज आहेत ज्या मी वापरू शकते किंवा शकतो, इथे 1, 2, 3 तुम्ही लिहू शकता. त्यानंतर त्याच्यातून नेमका आउटकम काय मिळू शकतो. समजा मी एक्सरसाइज असं जर म्हणते, ओके, तर एक्सपेक्टेड आउटकम काय आहे ह्याच्यातून ते इथे लिहायचंय. आणि तिसरा महत्वाचा मुद्दा आहे बॅरियर्स टू युझिंग हेल्दी कोपिंग स्ट्रॅटेजीज. मी समजा आता काही वेगळी स्ट्रॅटेजी ठरवली आहे, ओके, एक्सपेक्टेड आउटकम्स पण एकदम मस्त आहेत, वंडरफुल आहेत, पण यार मला काही बॅरियर्स आहेत. ओके, व्हॉट आर दोज बॅरियर्स, राईट डाऊन ओव्हर देअर. बॅरियर्स टू युझिंग हेल्दी कोपिंग स्ट्रॅटेजीज. आय गेस यू गॉट इट. कुणीतरी एक मला थंब दाखवा म्हणजे तुम्हाला कळलंय असं मला कळेल चॅट बॉक्स मध्ये. एक्सप्लेन केलेलं कळलंय टेक अवे ऍक्टिव्हिटी. येस मोहिनी, थँक्यू सो मच. अनघा, येस आदित्य, थँक्यू सो मच. ओके, थर्ड अँड येस, थँक्यू सो मच. येस, चला आता चॅटिंग थांबूया. आणि इथे बघा, तिसरा एक महत्वाचा मुद्दा आपण डिस्कस करतोय, हा लास्ट आहे. तर याच्यात आपण काय बघतो, तुम्हाला चित्रात एक्झॅक्टली काय दिसतंय तोपर्यंत मी एक्सप्लेन खालचं करते, तोपर्यंत तुम्ही मला एखाद्या ओळीमध्ये सांगू शकाल. चॅट बॉक्स मध्ये सांगा. तुमच्या समोर एक चित्र आहे, ओके, हे चित्र नेमकं कशाचं आहे, काय आहे असं तुम्हाला वाटतं. तुम्ही टाईप करा, तोपर्यंत मी एक्सप्लेन करते. तर आपण म्हणतो वन वे कम्युनिकेशन. ओके, संपन कुमार, गुड ट्राय. ऍक्च्युली थोडं हे सेल्फ रिलेटेड आहे, सेल्फ रिलेटेड. क्लॅरिटी इन थॉट्स, सुष्मिता, व्हेरी गुड, व्हेरी गुड या. ओके, सेइंग टू सेल्फ लिमिटेशन अँड वीकनेसेस. ओके प्रवीण, व्हेरी गुड. ओके, आय गॉट यू. मी एक्सप्लेन करते आता. खूप छान प्रयत्न करताय. बघा याच्यात क्लॅरिटी, येस मयुरी, कन्फ्युजन गेट कन्वर्ट, येस मयुरी, व्हेरी गुड. अँड लास्ट वन ऑल्सो, व्हेरी गुड. इफेक्ट्स, ओके. अनिस, थिंक अँड टॉक अदर विदाउट थिंकिंग. ओके अनिस, हा पण एक वेगळा मुद्दा असू शकतो. थँक्यू सो मच उत्तरांबद्दल. आता मी एक्सप्लेन करते, थोडंसं आपण इकडे बघूया की एक्झॅक्टली काय आहे. इथे बघा विचारांचा प्रचंड गोंधळ आहे, काय कळत नाहीये एक्झॅक्टली काय चाललंय. आणि त्याला जसं बहुतेक मयुरीने उत्तर दिलेलं होतं की त्याला आपण एक सुसूत्रता आणतो. ओके, त्याला आपण एक मार्ग देतो. हे चित्र दिसताना खूप सोपं दिसतं, पण ही प्रोसेस इतकी सोपी आहे का मित्रांनो? तर नाहीये. स्वतःवर काम करणं मुळात हाच एक खूप मोठा बिग टास्क आहे, बरोबर. आपल्याला दुसऱ्याला शुद्ध कोल्हापुरी शतलाई शहाणपण शिकवता येतं. आपल्यावर जेव्हा येतं, अरे मला हे करायचंय, खूप कठीण होऊन जातं. हे सेल्फ रिलेटेड असं मी त्यासाठीच म्हणतेय की आपल्याला आपले जे काही विचार आहेत त्यांच्यावर काम करताना ते रॅशनली कसे होतील यावर काम करायचंय.
म्हणजे काय बघूया. इररॅशनल म्हणजे अविवेकी, ज्याला ते बेस नाहीये, असे काही अविवेकी नकारात्मक स्वतःशी काही जे असं बोलणं होतं त्याच्यातून आपल्याला प्रवास करायचा आहे कुठे, रॅशनल सेल्फ टॉक कडे. विवेकी स्वतः आपण जे बोलतो रॅशनल सेल्फ टॉक कडे प्रवास करायचा आहे. तर हे असे विचार वेगवेगळे असू शकतात. आधी ह्या स्लाइडच्या आधी आपण इकडे थोडं बघूया. ओके, तुम्हाला मी एक उदाहरण दाखवते. I made a mistake during my presentation. I am such an idiot. People probably think I'm incompetent. ओके, तुम्हाला बहुतेक प्रसंग कळला असेल. आयुष्यात असे बरेच प्रसंग घडतात. त्यातला हा एक प्रसंग आहे की मला प्रेझेंटेशन द्यायला सांगितलेलं होतं, सरांनी सांगितलेलं प्रोजेक्ट सगळं तू बघ, आणि मी गेलो पुढे. म्हणजे जेव्हा तुम्ही फिजिकली कॉलेजमध्ये अवेलेबल असाल त्यावेळेला पुढे गेलाय आणि प्रेझेंटेशन द्यायला लागलाय आणि चूक झाली. ओके, आपले विचार काय असतात, मी इडियट आहे, मूर्ख आहे, एवढी अक्कल नाही मला, एवढं कळलं नाही मला, आता लोक काय विचार करतील, मी इनकॉम्पिटंट आहे, मला नाही, माझी कॅपॅबिलिटीज नाहीये असं लोक म्हणतील. बरोबर. आपल्याला अशा वेळेला काही प्रश्न विचारायचे. ओके, क्वेश्चन्स अँड चॅलेंज दोज ऑटोमॅटिक निगेटिव्ह थॉट्स. सगळ्यांना मुंगी माहितीये बघा, अँट म्हणतो आपण ज्याला, ANT. मला खूप आवडतं हे चित्र ऍक्च्युली, कारण ते अतिशय अँट मध्ये सगळा अर्थच आहे बघा. जसं तुम्ही एखादं वारूळ बघितलं असेल आणि त्याच्यातून मुंगी बाहेर येते, ती एकटी नाही, मुंग्यांच्या अख्खी रांग बाहेर यायला लागते. ओके, तसे आपले विचार, एक संपला की दुसरा, दुसरा संपला की तिसरा, आपल्याला कळतही नाही की अरे ह्या विचारापर्यंत मी कधी आलो, मी सुरुवात कुठून केलेली, आलोय कुठे, काय चाललंय. ओके, सो इट कॉल्ड्स ऑटोमॅटिक निगेटिव्ह थॉट्स, ॲन्स. ओके, खरोखरच्या मुंगीसारखंच आहे. मग अशा वेळेला आपल्याला काही क्वेश्चन्स करायचे स्वतःला. उदाहरणार्थ बघा, इज दिस फॅक्ट ऑर ओपिनियन. उदाहरणार्थ मगाचं चित्र घ्या आता, जे तुम्हाला मगाचा अनुभव की माझं प्रेझेंटेशन चुकलं. ओके, आणि मी वाईट आहे, मी इडियट आहे. अरे मी इडियट असणं ही फॅक्ट आहे का ओपिनियन आहे माझं. ओके, असे काही प्रश्न, ही स्लाइड नाही एक्सप्लेन करत, थोड्या वेळानं जेव्हा मिनिमाइज करेन तेव्हा स्क्रीनशॉट काढून घ्या. व्हॉट ऍडवाइस वुड आय गिव्ह समवन एल्स. समजा जर हे दुसऱ्याच्या बाबतीत झालं तर मी नेमका काय सल्ला देईन. ओके, व्हॉट एव्हिडन्स इज देअर अनदर वे ऑफ लुकिंग ऍट दिस. येस, ओपिनियन प्रवीण, व्हेरी गुड प्रवीण, दॅट इज ओपिनियन. मी इडियट आहे हे ओपिनियन आहे, फॅक्ट नाहीये. व्हेरी गुड. त्यानंतर इज दिस थॉट हेल्पफुल. हा हेल्पफुल आहे का, मी जे काय विचार करायला लागलेले आहे आता, खरंच हा हेल्पफुल आहे का, असे काही प्रश्न आहेत. मैत्रिणींना स्क्रीनशॉट घेऊ शकता तुम्ही. मी एक सेकंद थांबते, म्हणजे नंतर याबद्दल विचार करा की काय प्रश्न आहेत. आणि आपण जेव्हा असे प्रवीण, नो, आय डोंट नो प्रवीण, कशाचं उत्तर तुम्ही, येस, हेल्पफुल नाही यासाठी तुम्ही नो म्हणताय. ओके प्रवीण, थँक्यू. हा थॉट हेल्पफुल नाहीये हे आपल्याला क्लिअर होतं. ओके, गोइंग टू नेक्स्ट. आता हे झाले निगेटिव्ह थॉट्स. आपल्याला हे काउंटर करायचे. तुम्हाला माहितीये काउंटर अटॅक म्हणजे काय. त्याच्यावर आपल्याला हल्लाबोल करायचे ह्या निगेटिव्ह थॉट्सवर. कसं, सच काइंड ऑफ निगेटिव्ह थॉट्स विल गिव्ह राईज टू चेन ऑफ निगेटिव्ह थॉट्स. ओके, एक विचार आला की दुसरा नकारात्मक विचार, दुसरा आला की तिसरा. मग अशी आपण ही चर्चा केली. ह्यातून काय तयार होतं, लीड्स टू एन्झायटी सायकल. आपण एन्झायटी फील करायला लागतो, अतिशय एन्झायटी येते आपल्याला, ती सायकल तयार होते. इन्स्टेड की इतकी म्हणजे विशियस सायकल आहे, ज्याला आपण विषारी चक्र आहे, हे ब्रेक करायला पाहिजे. सो इन्स्टेड वी कुड लुक ऍट मोर रॅशनल वेज ऑफ सॉल्व्हिंग द प्रॉब्लेम्स. याच्यातनं विचार सुटणार आहे का. आता याच्यावर जर मी असा विचार करत राहिले, मी मूर्ख आहे, मी अक्कल शून्य आहे, एवढी तयारी नाही का केली, एवढं मोठं प्रेझेंटेशन होतं, आता मार्क्स जाणार आहे, आता माझ्याबद्दल काय विचार करतील. अरे ओके, काम डाऊन. येस, ही गोष्ट झालेली आहे. पहिली गोष्ट, ही गोष्ट झाली आहे, ऍक्सेप्टन्स, स्वीकारणं.
आता मी विचार करून त्यातनं काय होणार आहे, मी मागं जाऊन आपल्याकडे काही यंत्र आहे का, काही आहे का, मागं गेलो ते बदलून टाकलं. नो. फर्स्ट थिंग अनकंडिशनल ऍक्सेप्टन्स. आपण ऍक्सेप्ट करूया ना, ओके बाबा माझ्याकडून चूक झाली. येस, बी प्रॅक्टिकल, बट प्रॅक्टिकल इन व्हॉट सेन्स. तर आपल्याला काय करायचंय त्या बाबतीमध्ये पहिल्यांदा रॅशनली विचार करायचा. कसा? बघा तर आहे तुमच्या समोर. लॉट्स ऑफ पीपल मेक मिस्टेक्स. ओके, हे खरं आहे ना, ह्युमन इज एअर म्हणतो आपण की मानव हा प्रमादशील प्राणी आहे. बरं असं आहे का आम्ही काय तयारी न करता गेलो, उभा राहिलो आणि चुका केल्या? नाही, मी माझ्याकडून पूर्ण प्रयत्न केलेले, पण तरी चुकून माझ्याकडून ती चूक झाली. ओके, लॉट्स ऑफ पीपल मेक मिस्टेक्स. आय डाऊट एनीवन इवन नोटिस्ड. मला खरंच आता असं वाटतंय, इट डिडंट टेक अवे फ्रॉम द ओव्हरऑल मेसेज अँड आय डू बेटर नेक्स्ट टाइम. मला तर डाऊट आहे की माझ्याकडून ती चूक झालीये हे कुणाला कळलं तरी असेल का? बघा कधी कधी ना आपण चुका केलेल्या प्रेझेंटेशन मध्ये काहीतरी चूक देत असतो, करत असतो, एखादा शब्द चुकत असतो, आणि मित्रमैत्रिणींमुळे तुमचंही होतं असं नाही, आम्हा लोकांचं सुद्धा होत असतं. आपल्याला कळतं अरे हा शब्द आपण वापरायला चुकलो का. ओके, पण खूप कमी लोकांनी ते नोटीस केलेलं असतं. असं पण नाहीये की ते सगळ्यांनी नोटीस केलंय आणि त्यामुळे प्रॉब्लेम झालाय. नो, इट डिडंट टेक अवे फ्रॉम द ओव्हरऑल मेसेज अँड आय डू बेटर नेक्स्ट टाइम. शिवाय मी काय करेन, पुढच्या वेळेला जेव्हा प्रेझेंटेशन द्यायचं आहे त्यावेळेला किंवा काही करायचं आहे, मी शांतपणे एकदा आणि विचार करेन की माझ्याकडून ती चूक होऊ नये. ओके, असे बरेच गोष्टी आहेत. हा एक छोटा भाग आहे. मित्रमैत्रिणींनो हा खूप मोठा भाग आहे, पण मी अगदी छोटा म्हणजे मला किती एक्सप्लेन करू असं झालंय ऍक्च्युली, पण खूप लिमिटेशन आहे. थोडक्यात मी असं म्हणेन की बी माइंडफुल. एकतर की काय होतं माइंडफुल असणं म्हणजे काय, परत मला अनेक टास्क देते मी बरं का. गुगलवर माइंडफुलनेस असं सर्च करा आणि म्हणजे नेमकं काय तर हे शोधा आणि ते आपल्या आयुष्यात कसं अवलंबता येईल हे बघा. आज आपण जी काही चर्चा केलेली आहे ती स्वतःची सेल्फ केअर लव्ह. इट्स ओके टू सीक हेल्प. सेल्फ केअर लव्ह. खरोखर जेव्हा असं कळतंय कोविड-19 सिच्युएशनमुळे असेल किंवा आणि कोणत्या गोष्टीमुळे असेल, पेंडेमिकमुळे असेल किंवा त्यामुळे आता झालेल्या परिणामांमुळे असेल, परिणामांचे परिणाम असं आपण म्हणूया त्यामुळे असेल, जर काही आपण अडचणीत असू भावनिक दृष्ट्या, मानसिक दृष्ट्या, शारीरिक दृष्ट्या, तर इट्स कम्प्लिटली फाईन. इट्स ओके टू सीक हेल्प. ओके, बिनधास्त न घाबरता, सोशल स्टिग्मा न ठेवता बिनधास्त मदत घ्या. कोणाची घेऊ शकता, तज्ञ व्यक्तीची, कुठल्याही तज्ञ व्यक्तीची तुम्ही मदत घेऊ शकता. ओके, त्याला काउन्सिलर असतात, सायकोलॉजिस्ट, सायकियाट्रिस्ट आहेत, किंवा आपल्या प्रोफेसर्सनाच विचारा की कुठून हेल्प घेऊ शकतो आम्ही. आणि इतकी सुंदर गोष्ट आहे मित्रमैत्रिणींना तुम्हासाठी की शिवाजी विद्यापीठामध्ये यासाठी वेगळा सेल आहे. आपण फायदा करून घ्यायला पाहिजे. जसं गुरव सर सुरुवातीला पण सांगत होते, स्कीम सांगत होते जी आहे खूप कमी ठिकाणी, आपल्याला फायदा करून घेता यायला पाहिजे. ओके, सो सेल्फ केअर, सेल्फ लव्ह इज रिअली इम्पॉर्टंट. सो गो विथ इट. ओके, आय गेस माझ्याकडून माझं प्रेझेंटेशन झालेलं आहे. ऍक्च्युली मला थोडंसं असं वाटतंय मला अजून हे बोलायचं होतं, पण वेळेची मर्यादा मला समजती आहे. आणि मला वाटतंय सर, कृष्णन सर आर यू देअर? आहे मॅडम. येस येस मॅम. जर काही क्वेश्चन आन्सर. येस 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 डेफिनेटली. ओके, थँक्यू सर. थँक्यू सो मच मॅम. आता विद्यार्थी आपण प्रश्न विचारू शकता, चॅट बॉक्स मध्ये टाका किंवा डायरेक्टली विचारले तरी चालेल. शक्यतो चॅट बॉक्सचा करूया, कारण की नाही का एकाच वेळेला अनेक जण बोलण्याची शक्यता आहे. नाही तर मग विचारू शकता माईक ऑन करून पण. मॅडम तुमच्याकडे सूत्र आहे, तुम्ही ते हे करा, काय अडचण नाही. प्रश्न उत्तर घेऊयात. मित्रमैत्रिणींना तुमच्याकडे 2 मिनिटं आहेत. नाईस सेशन. ओके, बबलू आणि आधी पण थँक्यू सो मच. तुमचे रिप्लाय मी वाचतीये, खूप सुंदर. थँक्यू. अबाउट सेल्फ लव्ह. ओके पल्लवी, येस. तर तुमच्या या प्रश्नाचं उत्तर पल्लवी देते मी. तोपर्यंत कोणाला आणखी काही प्रश्न असतील आपण थोडे निवडक प्रश्न घेऊ. 1 पर्यंत टाइम आहे. पल्लवी, सेल्फ लव्ह आपण जेव्हा प्रेम असं म्हणतो ना कोणत्याही बाबतीत, मयुरी येस थँक्यू,
प्रेम असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा पहिला भाग आहे कुठल्या पहिली गोष्ट असते काळजी समजून घेणं हा मी माझं पहिलं सांगणं तुम्हाला असं राहील की आपण आहोत ह्याबद्दल पहिला विचार करा. प्रेम कधी करू माझ्याकडे छान काम आहे. उदाहरणार्थ मला माझा आवाज ब्रेक होतोय. एक सेकंड माझा कॅमेरा ऑफ करून मला हे करायला लागेल. एक सेकंद क्लिअर आहे माझा आय गेस. एक येस. सेकंड लेट मी चेक इट. ओके तर ही गोष्ट काय करायला पाहिजे रवी तर ती म्हणजे स्वतःचा शोध. मी जसं मगाशी तुम्हाला म्हणलं की स्वतःचा शोध म्हणजे असं काही नाही ध्यानाला बसा आणि हे करा. एक सेकंद असं काही नाहीये. तर आपली सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे मी म्हणजे नेमकं काय, सेल्फ म्हणजे नेमकं काय. ओके याबद्दल विचार करणं. हू टू रिअलाइज रॉंग थॉट. ओके मला वाटतं पल्लवी तुम्हाला लक्षलेलं आहे. प्रेम करायच्या आधी मैत्रीमध्ये जाऊया. ओके आणि मैत्री करायच्या आधी त्या व्यक्तीला जाणून घेणं या या टप्पे आहेत. तर पहिला टप्पा हा आहे की ओळख करून घेणं. मग आहे मैत्री. आपण आपल्याशी मैत्री करून घेऊया की एक्झॅक्टली काय आहे. आणि तिसरा टप्पा यातला सगळ्यात महत्वाचा आहे तो म्हणजे मग आपण आपल्यावर मनापासून प्रेम करू शकतो. भैया नलवडे ओके लास्टला मी कार्डचं हे सजेस्ट करेन किंवा आपण कडून घेऊ शकता. मी नेक्स्ट क्वेश्चन कडे जाते. जस्ट अ सेकंड लेट मी रीड इट. अबाउट सेल्फ लव्ह पल्लवी आय गेस यू पल्लवी साखरे येस चॅट बॉक्स मध्ये फक्त थंब दाखवू शकता. थँक्यू पल्लवी. येस नेक्स्ट क्वेश्चन आहे. येस मध्ये फीडबॅक्स पण आले. थँक्यू सो मच. प्रवीण मला तुमचा प्रश्न नाही कळला. हू टू रिअलाइज रॉंग थॉट. मी कोणाला नेमकं रिअलाइज व्हायला पाहिजे आपला चुकतं त्याला. ऑफकोर्स जर मला बहुतेक योग्य मिनिंग लागले तुमच्या प्रश्नाचं तर त्याचं उत्तर आहे की आपल्याला स्वतःलाच रिअलाइज व्हायला पाहिजे की माझी थॉट प्रोसेस कुठेतरी चुकतीये. जर त्यातून स्ट्रेस क्रिएट होतोय. कुणाचंही माईक ऑन आहे. जस्ट सेकंड कुणाचंही माईक ऑन आहे जरा चेक करा. हा सरांचं सॉरी. ओके तर ही खूप महत्वाची गोष्ट की आपल्याला आपला थॉट रिअलाइज व्हायला पाहिजे की तो चुकतोय. ओके I want to talk to my family about myself, what I think about me, my goals, which I can't talk properly. वर्षा मला बहुतेक तुमचा प्रश्न कळतोय. तुम्ही पॉइंट्स दिलेले आहेत. तुम्हाला तुमच्या फॅमिलीशी बोलायचंय. ओके तुमच्याबद्दल किंवा एकूण तुमचे गोल्स काय. एक काम करा खूप छान पद्धतीनं आधी त्याच्यावर वर्कआउट करा. तुम्हाला समजा मला वाटते करिअरच्या बाबतीत असू शकेल की मला प्लीज म्यूट करा. कोणाचा माईक ऑन झालेला आहे. येस महादेव पुजारी सर प्लीज तुम्ही माईक म्यूट कराल. ओके थँक्यू सो मच. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे शांतपणे तुम्ही एक काम पहिलं करा. पेपरवर्क करा. पेपरवर्क ही खूप बेस्ट गोष्ट आहे. पेपरवर लिहून करा की मला माझ्या करिअरच्या बद्दल बोलायचंय. काय बोलायचंय मला एक्झॅक्टली की हे असं आहे आणि ते व्यवहार्य आहे का हा आधी विचार करा. उदाहरणार्थ तुम्ही जर म्हणताय की मला म्युझिक मध्ये करिअर करायचंय. ओके पण तुम्ही कुठपर्यंत त्याचा विचार केलाय. ओके कारण आपल्या पालकांना खूप प्रश्न असतात की जे खूप साहजिक आहेत. त्यांना काळजी वाटते ते आपले शत्रू नाहीयेत पण त्यांना काळजी वाटते अरे हे काय आहे ह्यात काय करिअर असतं का किंवा त्यांना त्याबद्दल जाण असेलच असं नाही. जे काही तुम्ही बोलणार आहात आधी स्वतःशी खूप छान पद्धतीने क्लिअर व्हा की हे योग्य आहे का अगदी व्यवस्थित. माय गोल्स तुम्ही म्हणलंय क्लिअरली. ओके ते लिहून काढा. थोडक्यात तालीम पण करू शकता. रंगीत तालीम आरशासमोर उभं राहा. मी अगदी सांगते खूप वेळेला जेव्हा आपल्याला भावना व्यक्त नाही करता येत गोंधळ होतो तालीम करा आणि मग पहिलं वाक्य हे सांगायला पाहिजे तुम्हाला फॅमिलीला की आई बाबा 1-2 मिनिटं बसाल का मला तुमच्याशी थोडं बोलायचं. देन यू कॅन स्टार्ट. ओके वर्षा आय गेस यू गॉट युअर आन्सर. येस वर्षा. देन कोमल थँक्यू. Tasmia, thank you. Yes, Varsha, thank you. I got your reply.
अभिजित कदम, ओके थँक्यू. सौरभ थँक्यू. ओके भैया नलवडे, ओके मी पाटील सरना सांगते. मला नाही माहिती या प्लॅटफॉर्मवर चालतंय का, जर चालत असेल कॉन्टॅक्ट नंबर शेअर करायला तर मी पाटील सरना सांगेन. ओके थँक्यू. सुष्मिता, ओके लेट मी रीड इट. Sometimes self-introspection eventually end up with overthinking, rather negative overthinking. How to get through it? Very good, Sushmita. I'm really proud of you. ह्याच्यातच उत्तर मिळते सुष्मिता की तुमचं सेल्फ इंट्रोस्पेक्शन चांगलं आहे. बघा काही वेळेला आपल्या विचारांची दिशा काहीतरी चुकायला लागते. अगदी बरोबर आहे. सेल्फ इंट्रोस्पेक्शन मध्ये आपण वास्तवाचा विचार नाही करत, आयडियली विचार करायला जातो. And that's the reason eventually we end up with overthinking. Okay, that is the main cause, root and cause, सुष्मिता, की आपण आयडियली विचार करायला जातो. तुम्हाला काम काय करायचंय, इंट्रोस्पेक्शनचं पेपर वर्क करा. ओके, कारण इंट्रोस्पेक्शन म्हणजे बसलोय आणि विचार करायला लागलोय. तुम्हाला थांग पत्ताच लागणार नाही की तुम्ही कुठून सुरुवात केली आणि कुठे संपवलंय. नो, सरळ काय करा, तुम्हाला ती शीट जी आज दिली आहे ना मी, तर त्या शीटमध्ये तुम्ही असा विचार करू शकता की एखादी घटना, त्याच्यावर नक्की आता त्याची कारणं काय आहेत. ओके, आणि मग तुम्ही त्याचे विचार त्याबद्दल काय काय येतात, जेवढे विचार तुम्ही लिहून काढायला लागाल, ओके, देन यू कॅन काउंटर इट. त्यामुळे तुम्हाला ओव्हर थिंकिंग तुमचं ऑटोमॅटिक थांबेल. अरे याचं हे रिझन आहे, मी परत परत त्याच ठिकाणी जाते, परत परत असं व्हायला लागलंय, हे पण तुम्हाला जाणवेल. रिपीटेड थिंकिंग, ओव्हर थिंकिंग. ओके, सो ओव्हर थिंकिंग हा कम्प्लिटली वेगळा पार्ट आहे. त्यामुळे त्याबद्दल विचार करताना तुम्हाला पेपर वर्क खूप मदत करेल सुष्मिता. आय गेस मला अजून खूप उत्तर देतील, पण काही पण अजून प्रश्न आहेत. मला वाटतं सुष्मिता तुम्हाला उत्तर मिळालंय, राईट? आय गेस तुम्हाला समाधानकारक उत्तर मिळालं असेल. पुढे जाऊया. येस सुष्मिता, थँक्यू. मला प्रवीण तुमचा प्रश्न नाही कळला. हो म्हणजे इट्स ओके, थोडं एक्सप्लेन करू शकता. इट्स हाऊ आय थिंक हाऊ टू इम्प्रूव्ह सेल्फ कॉन्फिडन्स. ओके, प्रणाली, युअर क्वेश्चन, हाऊ टू इम्प्रूव्ह सेल्फ कॉन्फिडन्स, सेम लाईक अनिस. ओके, आय एम आन्सरिंग दिस क्वेश्चन. आपल्याला कॉन्फिडन्स कधी येणार आहे? तुम्ही विचार करा की तुम्ही अतिशय छातीडोकपणे ना आपल्या मित्रमैत्रिणींच्या बाबत सांगत असताय, तो लई भारी आहे, जा त्याच्याकडे सगळं उत्तर मिळते, ते बघते असं. अरे हो, तुम्हाला तुमच्याविषयी किती माहिती आहे? कॉन्फिडन्स केव्हा वाटेल, जेव्हा तुम्हाला तुमच्याकडे खूप छान काहीतरी आहे हे कळेल. हे कळायचं पहिलं सूत्र म्हणजे काय? परत बसणं आणि सेल्फ इंट्रोस्पेक्शन. म्हणजे काय? स्वॉट अनालिसिस. माझ्याकडे छान काय आहे या गोष्टींचा विचार करा. आपला आत्मविश्वास काही काही वेळेला न्यूनगंडामुळे पण कमी होतो. ओके, म्हणजे तुमच्याकडे खूप छान छान गोष्टी असतात, असं झालंय ना, खूप जणांच्या बाबतीत असं झालेलं असू शकतं. सगळं आहे पण आपण न्यूनगंडानं घेरलेला असतो. न्यूनगंड, इन्फेरिटी कॉम्प्लेक्स, की मला हे जमत नाही, मला हे कळत नाही. आणि दुसऱ्याचं कारण असतं दुसऱ्यांशी सतत केली जाणारी तुलना. तुम्हाला एक तत्व सगळ्यांना माहिती आहे, आपण अगदी लहानपणी पण शिकलोय, इंडिव्हिज्युअलिटी. या सुष्मिता, येस, खूप मोठं आणि महत्वाचं तत्व आहे की आपण इंडिव्हिज्युअली, वी ऑल आर कम्प्लिटली डिफरंट. जरी तुम्ही काय किती जरी म्हणला, म्हणजे जुळी ट्विन्स म्हणतो, एकांड जुळी जरी असली मुलं, तरी ती स्वभावानं कम्प्लिटली वेगळी असू शकतात. ओके, सो डोंट कम्पेअर युअरसेल्फ विथ अदर. हे की आहे सगळ्या गोष्टी. दुसऱ्याशी तुलना नका करू. निसर्गाला प्रत्येकाला काही ना काहीतरी खूप छान दिलंय. ओके, तुम्हाला ते चित्र तर नक्की माहिती असेल, माझं खूप आवडतं चित्र आहे ते. हत्ती, ससा आणि उंट आणि मासा, या चौघांना आपण रेसमध्ये उभं करून उपयोग आहे का? प्रत्येकाचे कॅपॅबिलिटीज, प्रत्येकाच्या क्षमता, हे सगळं वेगवेगळं आहे. ओके, त्यामुळे ह्या पद्धतीने आपण विचार करायला पाहिजे. इन्फिनिटीज काय आहेत लिहून काढा आणि त्यावर वर्कआउट करा. दुसऱ्याशी तुलना करणं थांबवा आणि सेल्फ इंट्रोस्पेक्शन. आय गेस यू बोथ गॉट युअर आन्सर, प्रणाली अँड अनिस. ओके, त्यानंतर हाऊ टू डील विथ फिअर ऑफ एनी. ओके सौरभ, आय डोंट नो व्हॉट काइंड ऑफ फिअर एक्झॅक्टली, पण मी असं म्हणू शकते की
फिअर म्हणजे भीती ही कमी लेवलची असेल, कमी पातळीची असेल तर काही अडचण नाहीये, त्याची कारणं शोधावी लागतील ही एक्झॅक्टली ती भीती कशाची. जर तुम्ही स्टेज फिअर म्हणत असाल तर दॅट इज कम्प्लिटली नॉर्मल. आपल्याला पुढे जाऊन जस्ट फेस इट. ओके, पुढे जाणं. मी हे प्रयोग खूप मुलांच्याकडून करून घेतले. स्टेजची ज्यांना भीती आहे, एक उदाहरण देते. येस सौरभ, स्टेज फिअर, व्हेरी गुड. आय गेस आय गॉट युअर पॉइंट. एक्झॅक्टली तेच उत्तर देते. जावा स्टेजवर, उभं राहा. ठीक आहे, नाही बोलता येतंय ना, काय बोलू, नो प्रॉब्लेम. उभं राहा, सगळ्यांकडे नजर टाका, शांतपणे विचार करा. असं काही नाहीये, आपण खूप छान पद्धतीने भीतीवर मात करूच शकतो. स्टेज फिअर हे खूप नॉर्मल गोष्ट आहे, खूप नॉर्मल गोष्ट आहे. अगदी मोठ्या मोठ्यांना सुद्धा हे होते. इव्हन किती मोठे दिग्गज उभा राहिले तरी पहिले काही सेकंद ही स्टॅबिलिटी नसते. ओके, त्यामुळे इट्स कम्प्लिटली नॉर्मल. पण प्रयत्न करायला पाहिजे. म्हणजे स्टेजवर जाण्याच्या संधी शोधा. ओके, अजिबात संधी सोडायची नाही. जायचं, कोण हसेल काहीही बघायचं नाहीये. जायचंय, उभं राहायचं. नाही बोलता आलं, उभे राहा आणि खाली या, पण जा, फेस करा. ओके, फेस इट. ओके, ही खूप मोठी हे आहे. ओके सौरभ, आय गेस यू गॉट. येस, थँक्यू. थँक्यू शुभांगी. समटाइम्स माय मूड गेट ऑफ विदाउट एनी रिझन. ओके, काही वेळेला हे होतं, आपल्याला कारण थोडी शोधता यायला पाहिजे. मूड स्विंग आता होणं श्रेयस जर असेल तर हे कोविड पॅन्डेमिक मध्ये खूप नॉर्मल झालंय की काही कारण नसताना मूड जातो. त्याचं कारण आपण असं एखाद्या पिंजऱ्यात बसल्यासारखं बसलोय, आपल्याला त्याची सवय नाहीये. आणि यामुळे तुम्ही जो मुद्दा आता मांडलाय हा अगदी कॉमन झालेला आहे की मूड स्विंग होणं. ओके, खूप मूड स्विंग होतात आता खूप जणांची. आत्तासाठी असेल तर कामिंग ऍक्टिव्हिटी म्हणून शोधा नेटवर, CALMING, कामिंग ऍक्टिव्हिटी ज्या आहेत त्या बघा. आणि हाऊ टू हँडल युअर मूड. त्यावेळेला खूप चिडचिड होतीये, दुसऱ्यावर तर बस्ट होऊ शकत नाही आपण. त्यामुळे शांतपणे का होतंय याचं कारण बघा आणि जे होतंय त्याला ऍक्सेप्ट करा की हो, मला बाहेर जाता येत नाहीये त्यामुळे होतंय, किंवा कॉलेज सुरू नाही त्यामुळे होतंय, करिअरची दिशा मिळत नाही त्यामुळे होतंय, अंधार वाटायला लागला, काही असेल. ओके, सो सर्च द रिझन्स इज द की. Shreyas, I guess you got the answer. Sushmita, actually conservative family unknowingly becoming obstructions to our passion. सुष्मिता, तुम्हाला थोडंसं मी बोलले, उत्तर दिले, पण अनेकदा एवढंच सांगते की कन्झर्वेटिव्ह आपण म्हणतो पण आपल्याला खूप छान पद्धतीने समजावून सांगता यायला पाहिजे. अशी काही उदाहरणं तुम्ही आजच्या घडीला समाजात बघाल की जे कन्झर्वेटिव्ह फॅमिली मधून होते, पण त्यांना समजून सांगितल्यावर, आपण समजून सांगितलं की त्यांना पटतं, आपल्याला समजून सांगायला जमायला पाहिजे. ओके, म्हणून आपल्याशी आधी क्लिअर व्हा आणि मग सांगणं योग्य होईल. हाऊ कॅन इमोशन्स बी रेग्युलेटेड. व्हेरी गुड दत्ता विभूते. पहिली गोष्ट, तुम्हाला पटो नाही पटो, शारीरिक स्वास्थ्य म्हणजे जे म्हणतात ना स्वस्थ शरीराच्या आत स्वस्थ मनाचा वास वगैरे, अगदी खरं आहे. तेवढ्याच पद्धतीनं शरीरावर पण फोकस करा. एक्सरसाइज असेल, काही असेल. दुसरी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, आपलं ब्रिदिंग रेग्युलेट व्हायला पाहिजे. ओके, मी अगदी बेसिकली सुरुवात केली आहे. ब्रिदिंग रेग्युलेट साठी मी नेहमी ध्यान, मेडिटेशन या गोष्टी सजेस्ट करते. खूप भारी आहे की ज्यामुळे तुम्ही एका अशा मोडवर येता की मला नेमकं काय होतंय. जेव्हा आपण म्हणतो ना मला काय जे चिडचिड होत असते, काय होतं, आपल्याला आपल्या भावनेला लेबल देता येत नाही. लेबलिंग इन द सेन्स नाव देणं असं म्हणायचंय मला. मला एक्झॅक्टली काय होतंय, आता राग आलाय का, वाईट वाटलंय, एक्झॅक्टली काय झालंय. ओके, हे समजून घेणं हा पहिला टप्पा. आणि दुसरं मग त्यानंतर रेग्युलेट करण्यासाठी एक्झॅक्टली आपल्याला सुचू शकतात बऱ्याच ऍक्टिव्हिटी, पण मी तुम्हाला ज्या सांगितल्या त्यातून सुरुवात करू शकता. आणि तशी ती भावना का होतीये हे कळल्यानंतर उपाय तुम्ही कदाचित योग्य व्यक्तींशी पण चर्चा करा. खूप ओव्हर रिॲक्ट होणं किंवा त्यातून खूप नुकसानकारकही होत असेल तर त्याबद्दल मात्र गंभीरपणे विचार करायची गरज आहे. Has technology taken over emotions in recent times? How can this be traversed? Okay. Sampan Kumar, exactly not kind of this. टेक्नॉलॉजी न आपण ग्रासलो गेलोय हे मान्य आहे. ग्रासण हा शब्द मी वापरते कारण येस करेल, आय गॉट यू आन्सर. तर ह्या गोष्टी आहेत की पण ती काळाची गरज झाली आहे ना.
असं आहे का तुम्ही म्हणलं मॅडम सगळं बंद करतो आणि घरी बसतो? नाही, तो एकुलता एक मार्ग आहे आज आपल्या समोर. मला कोणाशी तरी बोलायचं, मला सोशली डिस्कनेक्टेड नाही व्हायचं, तर बघा संपन कुमार, मला तुमच्याशी बोलायचं असेल, मला फोनचा वापर करावा लागेल, टेक्नॉलॉजीचा वापर करावा लागेल. ओके, त्यामुळं भावनांच्या वर परिणाम झाला हे योग्य आहे, पण टेकन ओव्हर नाही म्हणू शकतो. ओके, नाही म्हणू शकत आपण असं की आपल्याला काय करायला लागेल या बाबतीमध्ये. टेक्नो सॅव्ही जेव्हा होतोय तेव्हा आपली जबाबदारी वाढते की आपण किती वेळ टेक्नॉलॉजीचा वापर करतोय. पण त्यामुळे हा भावनांच्यावर परिणाम होतो हे मात्र मी मान्य करेन. आपल्या भावना खूप वेगळ्या पद्धतीने तयार होतात. मित्रमैत्रिणींना मला थोडासा एक वेगळा मुद्दा बोलायचा आहे. शेवटची काही मिनिटं आहेत, पण मी हे जर नाही बोलले तर मला नंतर खूप लागेल मनाला. आपण अशा काही गोष्टी टेक्नॉलॉजीवरून लक्षात आलं म्हणून सांगते, अशा काही गोष्टी आपण बघतो सध्या नेटवर की ज्या हिंसक पद्धतीच्या असू शकतात, तर कृपया याचा विचार करा, ते खूप हार्मफुल आहे. दुसरी गोष्ट, आय कॅन अंडरस्टँड, हे एज आहे आपलं की ज्या काळात आपल्या बेसिक सेक्शुअल नीड्स असू शकतात किंवा तशा भावना आपल्या तयार होऊ शकतात, पण त्या हाताळायला आपल्याला जमायला पाहिजे, ज्याच्यासाठी कोपिंग स्ट्रॅटेजी ज्या ह्या हेल्दी असायला पाहिजे. ओके, तुम्ही सगळेजण खूप सुज्ञ आहात, मला काय सांगायचं हे तुमच्या लक्षात येत आहे, पण कृपया काही चुकीच्या गोष्टींचा वापर करू नका. ओके, कारण सेक्स्टिंग किंवा या अशा काही गोष्टीमधून आता सायबर क्राईम्स वाढलेले आहेत, हे सगळं आहे. एकदा शांतपणे या गोष्टीचा विचार करा. तर सपान कुमार, आय गेस तुम्हाला उत्तर मिळालं असेल. बापरे, बरेच प्रश्न आहेत. ड्यू टू सोशल मीडिया बिकम ओके, स्टेज फिअर, ओके, सगळं कळतं पण वळत नाही अशी परिस्थिती. मयुरी, एक काम करू शकता, तुमचा प्रश्न मला कळला की कळतंय पण वळत नाही. ओके, एक्झॅक्टली लिहून काढा. हा एकच उपाय आहे की मला हे कळलंय, ह्याच्यावर एक्झॅक्टली मी काय कृती योजना करू शकते. माझा ए प्लॅन आहे, बी प्लॅन आहे आणि सी प्लॅन आहे. कुठला प्लॅन मला ए नाही वर्कआउट झाला, बी करेन. अशा वेळेला सतत ट्रॅक ठेवणं स्वतःवर, हे कळतंय की आपल्याला हे करायचं नाहीये. स्वतःला चांगल्या त्यातनं जर बाहेर करता, एखाद्या गोष्टीत अडकलाय समजा तुम्ही आणि तुम्हाला कळतंय, स्वतःला मोटिवेट करा यातनं बाहेर पडायला. त्यावेळेला आपण म्हणू शकतो वाव, यू कॅन डू इट उर्मिला. तसं काही असेल, स्वतःचं कौतुक असेल, दुसऱ्या गोष्टींमध्ये कसं आपल्याला आपलं मन डायव्हर्ट करताय, सॉरी, हे बघा. कळतं पण वळत नाही अशी स्थिती होते, त्यावेळेला हे उपाय करणं खूप सोपं जातं. हे सोपे उपाय तुम्हाला सांगितले मी, म्हणजे अजून खूप मी मोठे सांगू शकेल, पण हे बेसिक आणि रेडी टू यूज असं म्हणू शकेल मी. I got Mayuri, you got your answer. Tasmia, can we improve confidence when we gain knowledge? Means is knowledge is also part of confidence. Knowledge na, yes, Tasmia, somewhere I'm agree with your point की improve confidence. आपल्या knowledge ना आपला कॉन्फिडन्स हे होतो, इम्प्रूव्ह होतो. ओके, पण याच्यात आणखी एक महत्वाची गोष्ट आहे, कॉन्फिडन्स कमी करणारी आणखी काही कारण आहेत का, तेही शोधावं लागेल. म्हणजे नॉलेजेबल पर्सन्सना सुद्धा काही वेळेला काही कॉन्फिडन्स कमी असणं असं असू शकतं. रिझन शोधणं हे पण एक त्याच्या बरोबरचं कारण आहे. ओके, सम रिझल्ट्स टू पॅसिफाय. ओके, सपन कुमार, नोटेड. Love to self, it's important. Praveen, noted. Is this test still to come? Oh, I didn't get it. So need some results to pacify the family so that they allow seeing the results. Okay, yes, Apan Kumar, you answered over there. Okay. Yes, Tasmia, welcome. Sometimes we are happy, but suddenly we become angry or irritated without any reason. How to control this mixed feeling? प्रियांका, सेम रिझन व्हॉट आय एक्सप्लेन. आय गेस कोणाला मगाशी मी जे उत्तर दिलं हेच उत्तर आहे. कोणीतरी एका मुलानं प्रश्न विचारलेला, हेच माझं उत्तर आहे. आता जर तुम्हाला हे मूड स्विंग्स होत आहेत, ओके, ह्या काळात, तर त्याचं रिझन कोविड असू शकतं. आपण घरी बसू नये किंवा दिशा मिळत नाहीये, अशी बरीचशी रिझन आहेत जी कोविडमुळं, हे जे लक्षण आहे हे त्याचा परिणाम आहे. ओके, पण आणखी एक मित्रमैत्रिणींनो, मी अतिशय उघडपणे तुम्हाला सांगते, आपण सगळे आता खूप चांगल्या पद्धतीनं आणि ओपनली डिस्कस करणारे विद्यार्थी आहोत. स्त्रियांचे हार्मोनल चेंजेस खूप पद्धतीनं होत असतात.
भले ते मेन्स्ट्रुअल सायकल याच्या आधी असतात, मधल्या काळामध्ये असतात. आपल्याला एक्झॅक्टली PMS म्हणजे काय, त्यामुळे काही मूड स्विंग्स होतात का, हे सगळं समजून घ्यायला पाहिजे. प्रियांका, थँक्यू की यामुळे मी हा मुद्दा कव्हर करू शकले आज. की आपल्याला जर असे कधी कधी विनाकारण चिडचिड होतीये, इरिटेशन येत आहे, रडू येत आहे, काहीच झालेलं नाही, खूप मस्त सगळं चालू आहे आणि मला रडावं वाटतंय. I don't know the reason. Okay. So if you are facing such kind of problems, just think about your, the things about काय म्हणतात ज्याला मेन्स्ट्रुअल सायकल असेल किंवा या गोष्टींची थोडंसं हार्मोनल कनेक्शन असतं, त्यामुळे ते बघायला पाहिजे. आणि मित्रांनो, विशेषतः मला तुम्हाला सांगायचंय, आपली आई, बहीण, मैत्रिणी, ओके, या सगळ्यांना यांच्याबद्दल तुम्हाला माहिती आहे, मी खूप ओपनली हा भाग नेहमी बोलते. जस्ट अ सेकंड, हा भाग मी नेहमी बोलते की वी हॅव टू रिस्पेक्ट इच अदर, राईट. प्रत्येकाशी आपण रिस्पेक्टफुली वागतो, सगळं बरोबर आहे. आपल्याला वैज्ञानिक दृष्ट्या या गोष्टी माहीत असल्याच पाहिजेत. आई खूप चिडचिड चिडचिड करतीये, अरे का करतीये? ओके, आईची मेन्स्ट्रुअल सायकल आलेली असू शकते, हे रिझन असू शकतं, त्यामुळे इरिटेशन आलेलं असू शकतं. वी हॅव टू टेक केअर, दॅट्स आवर रिस्पॉन्सिबिलिटी. ओके, आय गेस तुम्हाला हा मुद्दा कळाला असेल. येस प्रियांका, थँक्यू सो मच. जस्ट अ सेकंड, अँड लास्ट एक क्वेश्चन राहिला, तो कव्हर करूया आणि थांबूया. येस सुष्मिता, आय रेड इट. जस्ट अ सेकंड, आय गेस समथिंग आय मिस्ड. An important event was organized in a short time. Thank you, ma'am. Nisha, thank you so much. Tasmia, yes. Mamta, very nice. Thank you so much. Wow. Yes, thank you. Unless it's tangible, how it is going to reflect energy. आता आज किमान इथपर्यंत झालंय. आज सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला मिळाले असं मी बिलकुल म्हणणार नाहीये. ओके, पण विचारायला आपण प्रवृत्त झालोय, आज इंट्रोस्पेक्ट करायला लागलो. बघा, आज मी खूप खुश आहे. ज्याला आपण म्हणतो ना की एक काहीतरी फलित मिळणं इन्स्टंट, ते आहे. तुम्ही एवढ्या पद्धतीनं सेल्फ इंट्रोस्पेक्ट करायला लागले, हेच माझं आज म्हणजे मी आज खूप खुश आहे. तर आय गेस पुढचं आणि काही कमेंट्स नाही आहेत ना. जस्ट अ सेकंड. स्नेहल, याचं उत्तर तुम्हाला उद्या मिळणार आहे. करिअर कसं निवडायचं, भाऊ का काय, असे खूप सुंदर सेशन विद्यापीठानं अरेंज केलेलं आहे. तर त्यामुळे उद्या पण तुम्ही जॉईन व्हा. उद्या पण तुम्हाला त्याची उत्तरं मिळतील, सर घेणार आहेत त्याबद्दलचं. तर थँक्यू सो मच सगळ्या मित्रमैत्रिणींना आणि ऑल द बेस्ट. नेहमी काळजी घ्या तुमची, तुमच्या आजूबाजूच्यांची आणि विशेषतः आपल्या पालकांची. नेहमी सोशली कनेक्ट राहा, नेहमी कनेक्ट राहा. कोणाशी असेल असे काही कॉल करा की ज्यांचा तुमचा कॉन्टॅक्ट नाहीये. छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या कोविडच्या काळात तुम्ही दुसऱ्याला हॅपी करायला करू शकता. ओके, मला खूप सारे फीडबॅक्स मिळत आहेत. आय एम सो मच थँकफुल टू देम. आणि विशेषतः सर, आता नाव ओव्हर टू यू कृष्णाचं, की तुम्ही एवढी सुंदर संधी खरं तर दिली. मी तुमचे खरंच मनापासून आभार मानते. ही छान मला मित्रमैत्रिणींशी बोलता आलं या गोष्टी. थँक्यू सो मच, धन्यवाद. सर, तुमच्याकडे माहिती. थँक्यू उर्मिला चव्हाण. खरोखर तुमचे जेवढे आभार मानावेत तेवढे कमी. इतकं ते सुंदर आणि असं इंटरॅक्टिव्ह सेशन झालेलं आहे. त्याच्यामध्ये कुठेही प्रकारचा, जसं आमच्या शिक्षकांकडून कधी कधी प्रमाद होतो, उपदेशाचा सूर येतो, पण तो अजिबात नव्हता. खूप छान पद्धतीचा संवाद झाला. विद्यार्थी इतके मन मोकळेपणे बोलले, त्यांनी प्रश्न विचारले. हेच त्याचं परिमाण असू शकतं की तो संवादाच्या स्वरूपामध्ये सगळं झालेलं आहे. अगदी मला स्वतःला याचा खूप खूप उपयोग झालेला, एक व्यक्ती म्हणून, एक विद्यार्थी म्हणून सुद्धा अनेक गोष्टी कळाल्या, अनेक गोष्टी मला शिकता आल्या. आणि विद्यार्थी माझ्या बरोबर सहमत असतील की त्यांचं मनोविश्व तुम्ही त्यांना उलगडून दाखवलं, त्यांच्या भावनांना स्पर्श केला तुम्ही. आणि हे सगळं कसं कृतीयुक्त संवाद होता. त्याच्यामध्ये खूप छान पद्धतीच्या इंटरेस्टिंग अशा ऍक्टिव्हिटीज होत्या की ज्या त्यांच्या विचारांना, त्यांच्या भावनांना शोध घ्यायला त्यांना मदत करत होत्या. तर या निमित्त मी तुमचे खूप खूप आभार मानतो. आणि निश्चितपणे मला असं खात्री आहे की यापुढे आपण कनेक्टेड राहूयात. आमच्या विद्यार्थ्यांना तुमची गरज आहे, असे संवाद आपण सातत्यानं घेऊयात. याचबरोबर हे व्याख्यान आयोजित करणं, हे व्याख्यान मला विशेष करून आपल्या नाव जेव्हा मी सांगितलं तेव्हा, आणि तो
आपला सकाळमधला लेखही मी त्यांना दाखवलेला होता की ज्याच्याबद्दल आपलं केस स्टडीज आपण मांडल्या होत्या, तेव्हा अगदी सरांनी त्याला पाठिंबा दिला. आणि हे एकूणच वेबिनार किंवा ही 2 दिवसाची व्याख्यानमाला आयोजित करण्यासाठी गुरु सरांनी केवळ पाठिंबा दिला नाही तर अतिशय काही विषय फायनल करण्यापासून सगळ्या गोष्टी इथं मांडलेल्या आहेत. मी त्यांचे आभार मानतो. विद्यापीठांच्या सर्व अधिकारी मंडळी, पदाधिकारी त्यांचे आभार मानतो. अनेक विभाग प्रमुख आहेत, शिक्षक आहेत, त्यांनी विद्यार्थ्यांना मोटिवेट केलं ह्या ऍक्टिव्हिटीमध्ये सहभागी व्हावं म्हणून त्या सर्व शिक्षकांचे, विभाग प्रमुखांचे आभार मानतो. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे बऱ्याच वेळेला कधी कधी आपण विद्यार्थ्यांच्या भावना, त्यांचा विचार ओळखू शकत नाहीत. कारण की आम्हाला असं वाटलं होतं की एक तर थोडंसं मी त्यांची क्षमाही मागतो अनेक विद्यार्थ्यांची की त्यांना मी ह्या याच्यामध्ये घेऊ शकलो नाही. उद्या त्याच्याबद्दल निश्चितपणे एक वेगळा पर्याय योजना काही करता येते का ते बघतो. पण कधी कधी खूप विद्यार्थ्यांना घेऊ नये अगदी 100 3 अंकी संख्या गाठणं हे खूप अवघड होऊन बसतं. परंतु मला असं वाटतं की विषय, आपलं नाव, याचा तो करिश्मा असावा की खूप छान पद्धतीने विद्यार्थ्यांनी रिस्पॉन्स दिलेला आहे. टेलिग्राम ग्रुप सुद्धा त्याच्यामध्ये विद्यार्थी जॉईन झालेत. आत्तापैकी कोणी नसतील तर त्यांनी त्याच्यामध्ये जॉईन व्हावं असं मी त्यांना सांगतो. इथे लिंक पण मी दिलेली आहे. शक्यतो हे सगळेच जण असतील, नसतील तर इथून पुढं ऍक्टिव्हिटी आपल्याला अशा सातत्याने घ्यायच्या आहेत आणि ग्रुपमध्ये आपण त्याचा विचार करणार आहोत. काही ऍक्टिव्हिटीज असतील तर त्या तिथं पोस्ट करणार आहोत. हा पुढेही चालून हा ग्रुप तसाच टेलिग्राम ग्रुप राहणार आहे. तर त्यातही त्यांनी सहभागी व्हावं असं म्हणतो. आणि या सर्व विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे, विविध महाविद्यालयातील माझ्या सहकाऱ्यांचे मनापासून आभार मानतो. आणि आजचं हे सेशन संपलं असे ते जाहीर करतो. सर्वांचे सर मनापासून आभार. हा बोला की, बोला बोला. सर, काही जण कंटिन्युअस चॅटिंग मध्ये फोन नंबर वगैरे मागतात, कॉन्टॅक्ट तु- नंबर. तु- तर आपण तुम्हाला ऑफिशियल अडचण नंबर नसेल देऊ मॅडम शकतो. हा, हो हो हो, तुम्हाला अडचण नसेल तर माझी काही अडचण नाही मॅडम. ओके. आणि एक गोष्ट मला बोलायची सर, आपल्या प्लीज प्लीज बोला. गुरुवर्यांच्या समोर असं काहीतरी सेशन हम्म, घ्यायला मिळणं ही खरंच खूप मोठी हम्म, संधी असते. त्यामुळे सर, आज आपण असताना म्हणजे आपण प्रत्यक्ष अटेंड करणं आणि तुमच्या समोर हे घ्यायला मला मिळणं ही खरंच खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे. तुम्हा सगळ्यांना क- तर कळलं असतं ते माझे गुरुवरी आहेत आणि जास्त आनंद आहे. म्हणजे आपण म्हणतो ना की खरा समोर काहीतरी आपण घेणं. सर, थँक्यू सो मच अगेन. मी नंबर शेअर करेन. आणि येस येस, आणि माझ्यासाठी आणि एकूण विद्यापीठासाठी हा प्राऊड मोमेंट असतो की आपलाच विद्यार्थी खूप मोठा होतोय आणि तो विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी पुढे येतोय. ही निश्चितपणे माझ्यासाठी एक शिक्षक म्हणून, शिक्षणशास्त्र विभागासाठी आणि एकूणच विद्यापीठासाठी खूप अभिमानाची ही बाब आहे. मी त्यांच्या वतीने आपले आभार मानतो. आणि खूप असंच पुढे राहा, आमच्या विद्यापीठाच्या विकासामध्ये सोबत राहा, विद्यार्थ्यांच्या विकासामध्ये सोबत राहा अशी आपणच विनंती करतो. मनपूर्वक सर्वांचे धन्यवाद. मॅडमने नंबर शेअर केलेला आहे, ज्यांना आवश्यक असेल त्यांनी तोही घ्यावा. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. येस, थँक्यू सर. शक्य असेल जेवढे विद्यार्थी त्यांनी कॅमेरा ऑन करूयात. एक फोटो एक घ्यायचा होता, ते एक विसरलो मी. जे आहेत, ज्यांना ऐकू येते त्यांनी आपले व्हिडिओ ऑन करावेत. एक फोटो घ्यायचा आपल्याला. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच.